राष्ट्रसेवा दलाच्या बौद्धिक विभागानं कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळातही आपलं काम थांबणार नाही अशा पद्धतीनं अभिनव पद्धतीनं ज्या अनेक उपक्रमांची आखणी केली त्याबद्दल बौद्धिक विभागाला खरोखर खूप धन्यवाद दिले पाहिजेत. आज आपण या अभ्यास वर्गाचं उद्घाटन करत आहोत. हा एक उपक्रम तर आहेच, परंतु मध्ये 12 दिवस संविधान ऑनलाईन वर्कशॉप आपण पार पाडलं. राष्ट्रसेवा दलाच्या अनेक शाखांच्या वरती ऑनलाईन शाखा भरवण्याचंही काम चालतंय. तर अडचण समोर आल्यानंतर सुद्धा त्या अडचणीला त्याच्यावर मात करून आपलं काम सुरू ठेवण्याचा हा निर्धार राष्ट्रसेवा दल कार्यकर्त्यांचा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. या बौद्धिकाच्या उपक्रमामध्ये मला सामील करून घेतल्याबद्दल मी सर्वांचेच, विठ्ठल बुलबुले सर, संजय रेंदाळकर, श्रीकांत लक्ष्मीशंकर, सीरत सातपुते अशा सर्वांचा आणि तुम्हा सर्वांचाच मी खूप मनापासून आभारी आहे. या अभ्यास वर्गाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं समाजवाद आनंदी जीवनासाठी असा विषय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. मला त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करायची आहे. मी ती मुद्दाम आधी सुचवली नव्हती. समाजवाद आनंदी जीवनासाठी असं म्हणण्याच्या ऐवजी समाजवाद आनंदी समाजासाठी असं आपण हा विषय थोडासा बारीक फरक आहे त्याच्यात, पण तो महत्त्वाचा आहे की या एकूण समाजाला आनंदी बनवण्यासाठी समाजवादाचं उद्दिष्ट काय. 40 मिनिटातच बोलायचं आहे आणि त्यामुळे सर्व इतर भाग आता मला सांगता येणार नाहीत. परंतु तुमच्यापैकी अनेकांच्या मनात असं येत असेल की स्वतःला समाजवादी बनवणारे जे अनेक लोक आहेत हे आम्हाला कुठेतरी मोर्चात भेटतात, हे आम्हाला कुठेतरी निदर्शन करत असताना भेटतात, हे आम्हाला कोणाच्या तरी विरोधामध्ये धरणे आंदोलन धरून बसलेले दिसतात आणि या बहुसंख्य ठिकाणी ते कोणाचा तरी निषेध करत असतात. तर जे चाललंय त्याचा निषेध करणे हाच समाजवादाचा उद्देश आहे काय. दुर्दैवानं अलीकडील काळामध्ये पुरोगामी चळवळीनं, समाजवादी चळवळीनं जे एक प्रतिक्रियात्मक स्वरूप आलेलं आहे, समाजवादाच्या विरोधी लोक, धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी लोक, संविधानाच्या विरोधी लोक सतत समाजामध्ये काहीतरी एक घटना घडवत असतात, विधान करत असतात आणि मग समाजवादी मंडळी, मी आधी म्हणालो तसं, वेगवेगळे आंदोलनाचे मार्ग वापरून निषेध करत असतात. त्यामुळे एखादा तरुण ज्याला समाजवादाविषयी फार माहिती नाही त्याचा असा समज होऊ शकतो की समाजवादी म्हणजे निषेध करणं किंवा समाजवादाचं उद्दिष्ट हे निषेध करणं आहे की काय. साधारणतः या फोकसच्या अंगानं मी आज बोलणार आहे, कारण आधी म्हणालो तसं हा इतका मोठा विषय आहे. कुठल्याही घटनेचा निषेध करणं ही व्यवस्थेनं आमच्यावरती लादलेली जबाबदारी आहे. निषेध करणं हा आमच्या आवडीचा छंद नाही, हे आमच्या जीवनभराचं उद्दिष्ट नाही. आत्ताच्या व्यवस्थेनं ती लादलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्ही पार पाडतोय. पण मग आमचं जीवनभराचं उद्दिष्ट काय, समाजवादाचं जीवनभराचं उद्दिष्ट काय. समाजवादाचं जीवनभराचं उद्दिष्ट असं आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आनंदी होता आलं पाहिजे, सुखी होता आलं पाहिजे. आता जन्माला आलेला प्रत्येक माणूस आनंदी सुखी कसा होईल, तर तो आनंदी सुखी होण्यासाठी त्याच्यामध्ये जन्मतः असलेल्या ज्या सुप्त क्षमता आहेत, या सुप्त क्षमता विकसित करण्याची त्याला संधी मिळाली पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता वेगवेगळ्या प्रकारच्या असतील. काही माणसांना वाचलेलं फार पटकन समजतं, काही माणसांना लिहिता चांगलं येतं, काही माणसांना वाचणं लिहिणं जमत नाही पण चित्र चांगलं काढता येतं, काही माणसं चांगले खेळाडू असतात. क्षमता वेगवेगळ्या असतात प्रत्येक माणसामध्ये. परंतु या सर्व वेगवेगळ्या क्षमतांनी आजवर
मानवी जीवनाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी होण्याचा अधिकार आहे, सुखी होण्याचा अधिकार आहे, असं मानणारं तत्वज्ञान म्हणजे समाजवाद. मग आता कुणी असं म्हणेल की हे तर निसर्गदत्त आहे, प्रत्येकाला सुखी होण्याचा अधिकार आहे, त्यानं सुखी व्हावं. आपल्याला सुखी होण्याचा अधिकार आहे ही काय इतरांच्याकडे मागणी करण्याची गोष्ट थोडीच आहे. ज्यानं त्यानं ठरवावं की मला सुखी व्हायचंय, संपला विषय. पण हा विषय इतका सोपा नाहीये. गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या पद्धतीची समाज व्यवस्था समाज धुरीणांच्याकडून विकसित झाली, कोणकोणते समाज धुरीण? तर कुठल्या एका काळामध्ये ते कदाचित धर्माचे पुढारी असतील, धर्माचे ठेकेदार असतील, कुठल्या एका काळामध्ये ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले सत्ताधारी असतील, सार्वकालिक याच्यामध्ये ते पुरुष असतील. तर समाजामध्ये जे धुरीण समाज धुरीण आहेत त्यांनी ज्या पद्धतीची व्यवस्था आज आपल्यासमोर आणलेली आहे, ठेवलेली आहे, या व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्यामधल्या सुप्त क्षमता विकसित करण्याची समान संधी वेगवेगळ्या कारणांनी मिळत नाही. ती मिळायला हवी यासाठी समाजवाद आणि समाजवादी लोक काम करत राहतात. ती जातीच्या नावानं मिळत नाही, ती स्त्री आणि पुरुष याच्यामधल्या भेदाच्या नावानं मिळत नाही, तर आनंदी होण्याची ही क्षमता विकसित करता येत नाही. कधी कधी तुम्ही गरीब असल्यामुळे सुद्धा, गरीब आणि श्रीमंतांच्या मधल्या भेदामुळे सुद्धा. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला सुखी होण्याचा अधिकार आहे, आनंदी बनण्याचा अधिकार आहे, आणि ती संधी त्याला मिळावी असं मानणारं हे जे समाजवाद, हे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाच्या रस्त्यामध्ये अडथळे काय काय आहेत याचा आपण आधी थोडासा विचार करू. हे जे अडथळे आहेत आपल्या समोर, पण हे अडथळ्यांचा विचार करण्याच्या पूर्वी, म्हणजे जात, स्त्री पुरुष विषमता आणि या सगळ्याचा विचार करण्याच्या पूर्वी, समाजामध्ये काही लोक ठरलेली शिस्त पाळणारे असतात, काहीही झालं तरी ठरलेली शिस्त पाळणारे असतात. काही लोक व्यवस्था नाहीये म्हणून शिस्त न पाळणारे असतात आणि यांची बहुसंख्या असते. आणि काही लोकांना मात्र सतत आपल्याच पोळीवर अधिक तूप ओढायचं असतं आणि म्हणून शिस्त पाळण्याशी त्यांचं सतत वाकडं असतं. हे फार संख्येने कमी असतात. आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची सवय असणारे जे थोडे लोक आहेत, यांना आता आपण तात्पुरतं बाजूला ठेवूया. परंतु जर व्यवस्था असेल तर मग शिस्त पाळणं, नियम पाळणं आणि प्रत्येकाला संधी मिळेल असं बघणं, अशी मानसिकता असणारे जे बहुसंख्य लोक आहेत, यांच्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची असते. मी एक उदाहरण देईल की प्लॅटफॉर्मला एस.टी. बस लागते, तेव्हा त्या बसच्या खाली बसमध्ये चढण्यासाठी समजा 50 माणसं उभी असतील आणि बसमध्ये 50 जागा असतील. व्यवस्था जर नसेल तर त्या बसच्या दरवाजामध्ये प्रचंड रेटारेटी होते, खेचाताणी होते. जेव्हा व्यवस्था नसते आणि रेटारेटी खेचाताणी होते, त्यावेळेला त्या 50 जणांच्या गर्दीमधले महिला आपोआप मागे ढकलल्या जातात, लहान मुलं आपोआप मागे ढकलले जातात, अपंग असतील तर तेही आपोआप मागे ढकलले जातात, आणि जे बलदंड आहेत, जे पुरुष आहेत, ते रेटारेटी करत पुढे घुसतात. आता मी ही अशी कल्पना करतोय की 50 जागा बसमध्ये आहेत आणि 50च लोक खाली आहेत, तरीही ही रेटारेटी. कारण काही जणांना बसमध्ये फक्त जागा मिळणं एवढ्यावर समाधान होत नाही, तर त्यातल्या अनेकांना बसमध्ये पुढच्या बाजूला जागा हवी असते किंवा काही जणांना खिडकीत जागा हवी असते. हे जे लोक आहेत, हे लोक मी म्हणालो तसेच आपल्याच पोळीवर तूप ओढणारे जे थोडे लोक आहेत ते. पण जर एस.टी. मध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर व्यवस्था लावलेली असेल, जो पहिला येईल तो रांगेत पहिला उभा असेल किंवा तिला पहिल्या क्रमांकाचं कुपन मिळेल, टोकन मिळेल, आणि तुम्ही टोकन घेऊन तिथे बसून राहा
आणि बस आल्यानंतर तुमचा टोकन क्रमांक दाखवून तुम्हाला बसमध्ये बसता येईल, तर समाजातल्या बहुसंख्य त्या प्लॅटफॉर्मवरच्या बहुसंख्य लोकांना ही व्यवस्था आवडते. ते शांतपणे बसून राहतात आणि शिस्तीमध्ये बसमध्ये जातात. समाजवाद म्हणजे अशा पद्धतीची व्यवस्था उभी करण्याचा आग्रह धरणं, ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण होईल. आणि प्रत्येकाला संधी मिळण्याची शक्यता जेव्हा निर्माण होते, तेव्हा आपोआपच त्या व्यवस्थेमध्ये एक शिस्त लागायला सुरुवात होते. आता मी म्हणालो की 50 लोक आहेत आणि 50च जागा आहेत, पण अनेक वेळेला असंही होऊ शकतं की बस आली आहे आणि खाली लोक 50पेक्षा जास्त आहेत. आज बहुतांशी स्थिती तशीच आहे. नोकऱ्या मर्यादित आहेत, नोकऱ्या मागणारे अनेक जण आहेत. संधी अनेकांना हवी आहे, संधी कमी आहे. अशा वेळेला जास्तीत जास्त संधी कशा निर्माण होतील अशा पद्धतीच्या धोरणांचाही आग्रह धरावा लागतो. तर समाजवाद म्हणजे अशी व्यवस्था निर्माण करणं की ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळेल, प्रत्येकाला चांगल्या शिक्षणाची संधी मिळेल, प्रत्येकाला शिक्षणानंतर त्याच्या हाताला काम मिळेल, रोजगार मिळेल अशी व्यवस्था निर्माण होईल. अशा पद्धतीच्या व्यवस्थेचा आग्रह धरणं म्हणजे समाजवाद. आज ही संधीची समानता नाहीये, सर्वांना समान संधी उपलब्ध नाहीये. मी या ठिकाणी मुद्दाम एका वाक्याचा उल्लेख करू इच्छितो की भारतीय संविधानाबद्दल मी गेले अनेक वर्ष बोलतोय, खूप बोलतोय, सविस्तर बोलतोय, पण मला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतलं सर्वात आवडणारं वाक्य जर कुठलं असेल तर ते समान संधीचा अधिकार हे वाक्य आहे. मी तुम्हाला इथे मुद्दाम सांगतो. आपण एक पोस्टर बनवलं होतं मधल्या काळात. अरे कोणाचा तरी म्यूट केलेला नाहीये, प्लीज मोबाईल म्यूट करा. एक पोस्टर बनवलं होतं आपण मधल्या काळात की समाजवाद म्हणजे बेजबाबदार व आळशांना जगवण्याचं तत्वज्ञान नव्हे. मी पुन्हा सांगतो, समाजवाद म्हणजे बेजबाबदार किंवा आळशी लोकांना जगवण्याचं तत्वज्ञान नव्हे. समाजवाद म्हणजे प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवण्याची संधी उपलब्ध असणं. प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवण्याची संधी उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा कदाचित काही जण त्या संधीचं मातेरं करतील, ती संधी ते नीट वापरणार नाहीत. तर समाजवादाचा असा अर्थ नाहीये की त्या बेजबाबदारांना सुद्धा जगवलं पाहिजे. आता अशी समान संधी आज अस्तित्वात नाही, याचं एक कारण जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण सर्व इथं मला बहुसंख्य सिनियर कार्यकर्ते दिसत आहेत, त्यामुळे मी तपशीलवार बोलणार नाही. परंतु जाती व्यवस्था म्हणजे शोषित जाती समूहांच्या वरती अन्याय. जाती व्यवस्था म्हणजे तथाकथित मागासवर्गीय मानल्या गेलेल्या समाजावरती अन्याय. हे प्रचलित आहे, हे आपण सगळेच बोलतो. पण जाती व्यवस्थेचा वेगवेगळ्या दोन अंगांनी विचार केलेली दोनच मोठी माणसं मला दिसतात. त्यातलं एक अर्थात बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे आहेत डॉक्टर राम मनोहर लोहिया. कुठल्या दोन अंगाने? तर जाती व्यवस्थेनं तथाकथित मागासवर्गीय मानल्या गेलेल्या समूहांच्यावर अन्याय केला, शिक्षणाची संधी नाकारून, मालमत्तेचा अधिकार नाकारून, ती माणसं ज्या श्रमाच्या कामामध्ये अधिक होती त्या श्रमाला प्रतिष्ठा आणि किंमत नाकारून. ही भूमिका आपण अनेक जण मांडतो, पण बाबासाहेब आणि राम मनोहर लोहियांनी एक पुढची भूमिका मांडलेली आहे. समाजवाद त्या पुढच्या भूमिकेकडे जाऊ इच्छितो. तो काय आहे? तो असा आहे की जाती व्यवस्थेनं केवळ मागासवर्गीय समाजावर अन्याय नाही केलेला, जाती व्यवस्थेनं संपूर्ण भारतीय समाजाचं नुकसान केलेलं आहे. ते कसं? कारण तो मुद्दा माझ्या आधीच्या मुद्द्याशी संबंधित आहे. जाती व्यवस्थेनं मानवी जीवनावर अनेक बंधनं घातली. हे करायचं नाही, ते करायचं नाही. तुम्ही जन्मानं ज्या जातीत जन्मलेला असाल त्या जातीचा व्यवसाय सोडून दुसरा कुठलाही व्यवसाय तुम्ही करायचा नाही. तुम्ही अमक्या जातीत असाल तर तुम्हाला अमुक करायची परवानगी नाही. हे सगळे निर्बंध, किंबहुना भारतीय वैदिक धर्म जो आहे, या वैदिक धर्माचे नीती नियम म्हणजे बहुतांशी बंधनच आहेत. याच्यामुळे घडलं काय? घडलं असं की भारतीय समाजाला वर्षानुवर्ष
नव्या वाटा चोखाळायला बंदी घातली गेली, साहस करायला बंदी घातली गेली, नवा विचार करायला बंदी घातली गेली. साहस करायला बंदी, नवा विचार करायला बंदी, वेगळ्या वाटा चोखाळायला बंदी, अशा पद्धतीची जी संपूर्ण बंदी व्यवस्था होती, याच्यातून संपूर्ण भारतीय समाजामध्ये एक साचलेपण आलं, स्थितिशीलता आली, संपूर्ण समाज कुंठित अवस्थेमध्ये गेला. अशा समाजामध्ये कुठल्याही प्रकारची विकासाची शक्यता उपलब्ध राहत नाही. आपण कार्यकर्ते म्हणून ठामपणे हे बोललं पाहिजे की तरुण मुलांच्या वरती जो एक चुकीचं शिकवण लादली जाते की भारतीय समाज परत परत गुलाम का झाला, भारतीय समाज गरीब का राहिला, कारण बुद्धानं एक इथं करुणा शिकवली, बुद्धानं दयाभाव शिकवला म्हणून आपण जिंकणारे झालो नाहीत, नंतर गांधीजींनी अहिंसा शिकवली म्हणून आपण जिंकणारे झालो नाही. मला असं वाटतं जाती व्यवस्थेनं समाज कुंठित झाला, अवरुद्ध झाला, साचलेपण आलं. बुद्धाच्या करुणेमुळं किंवा गांधीजींच्या अहिंसेमुळं भारतीय समाज मागास राहिला नाही, जिंकणारा बनू शकला नाही असं नाही, तर जाती व्यवस्थेनं भारतीय समाजाला मागे खेचलेला. म्हणून समाजामध्ये जर सर्वांच्या क्षमता विकसित जर झाल्या, सर्वांच्या मधल्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळाली, असा समाज चहू अंगांनी बहरतो. जे युरोपमध्ये घडलं रेनेसान्स नंतर, समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी विज्ञानामधली प्रगती, संगीतामधली प्रगती, नृत्यामधली प्रगती, खेळामधली प्रगती, बंधनं नव्हती. अमक्या जातीतल्या लोकांनी हे करायचं नाही अशी बंधनं नव्हती. आणि मग तिथे केवळ विज्ञान नव्हे तर साहित्य, संस्कृती, नृत्य, नाट्य, खेळ असं बहरून आल्यासारखं झालं. भारतामध्ये हे होऊ शकलं नाही, कारण समाजामधल्या बहुसंख्य वर्गाला आपल्यामधल्या क्षमता विकसित करण्याची संधीच नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला स्वाभाविक आनंदी बनण्याची पण संधी नव्हती. या अंगानं जाती व्यवस्थेचा विचार बाबासाहेबांनी आणि राम मनोहर लोह्यांनी केलेला आहे आणि म्हणून भारतीय समाज मागास राहिलेला आहे. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. समाजवाद असं सांगतो की जात, धर्म किंवा लिंग याचा विचार न करता प्रत्येकाला आपल्या अंगातल्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्यातून समाजाला पुढे घेऊन जाण्याची प्रक्रिया खुली झाली पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केवळ संवेदनशीलता म्हणून, केवळ कणव म्हणून आरक्षण एवढंच मांडून चालत नाही. आरक्षण नव्हतं त्या काळात मर्यादित समाजामधून माणसं घेतली जात होती समाजाला नेतृत्व देण्यासाठी. समाजाला नेतृत्व कोण देतं? डॉक्टर देतात, इंजिनियर देतात, वकील देतात, आर्किटेक्ट देतात. आणि कितीतरी हजारो वर्ष भारतामध्ये समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठीची माणसं एका अत्यंत मर्यादित कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडली जात होती. आरक्षण नव्हतं, म्हणजे मर्यादित लोकांना उलट आरक्षण होतं त्या काळात जाती व्यवस्थेचं. आरक्षणामुळे तुम्ही व्यापक मतदारसंघामधून माणसं निवडता डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी, वकील बनण्यासाठी. आणि म्हणून तुमच्या समाजामध्ये उपलब्ध असलेलं चांगल्यातलं चांगलं मनुष्यबळ तुम्हाला निवडता येतं आरक्षणामुळे तुमच्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी. म्हणजे आरक्षण हे केवळ दलित समाजावरती उपकार म्हणून नव्हे, तर तुमचा देश पुढे जर जायचा असेल तर एका व्यापक समूहामधून माणसं निवडली गेली पाहिजेत देशाला लीड करणारी. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट सगळे या अंगानं पण आरक्षणाकडे समाजवाद बघतो. केवळ कणव म्हणून बघत नाही, केवळ उपकार म्हणून बघत नाही. आता ही सगळं कशासाठी? माणसाला आनंदी व्हायचंय. कुणी असं म्हणेल की हो, एवढा सगळा उपद्व्याप कशासाठी? मला आनंदी व्हायचंय, मी होईल आनंदी. मला सुखी व्हायचंय, मी होईल सुखी. इतका मोठा व्यापक सगळ्यांचा विचार करण्याची गरज काय? माणूस एकट्यानं सुखी, आनंदी होऊ शकत नाही, याला इतिहासाची साक्ष आहे. आनंद मिळवण्यासाठी जी साधनं आज तुमच्या माझ्या भोवती उपलब्ध आहेत, ही साधनं आपल्याला उपलब्ध व्हावीत म्हणून ही साधनं शोधून काढण्यामध्ये हजारो माणसांनी, हजारो व्यक्तींनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं असतंय. पण तिकडे थोडं उशिरा जाऊ आपण.
प्रत्येकाला आपल्यातल्या क्षमता विकसित करायच्यात आनंदी बनण्यासाठी. या क्षमता सुद्धा एकट्यानं कधीही विकसित होऊ शकत नाहीत. मी तुम्हाला क्रिकेटमधली एक 2-3 उदाहरणं देणार. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानलं जातं, कारण त्यांचं एक उच्च रेकॉर्ड आहे क्रिकेटमधलं. पण सचिन तेंडुलकर 11 जणांच्या टीममध्ये खेळत असताना त्यांनी ते यश मिळवलेलं आहे. मला जेवढं क्रिकेट कळतं त्यानुसार सचिन तेंडुलकरांनी जे यश मिळवलं क्रिकेटमध्ये, त्यामध्ये किमान फलंदाजीच्या क्षेत्रामध्ये त्यांचे जे जोडीदार होते त्या काळातले दोघेजण, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड, या दोघांचं योगदान प्रचंड आहे. म्हणजे तेंडुलकरांना आपलं फलंदाजीचं सर्व कसब पणाला लावण्यासाठी कधी वीरेंद्र सेहवागची मदत झालेली आहे, कारण समोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज, वेगवान गोलंदाज, त्यांचा वेगवान गोलंदाजीचा ताफा धडधडत येत असताना वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला चढवायचा आणि पहिल्या 5-6 ओव्हरमध्येच एकदम 50-60 रन करून जायचा, त्यामुळे सचिन तेंडुलकरचा त्यांच्यावरचा तणाव एकदम कमी व्हायचा आणि मग सचिन तेंडुलकरला पुढच्या टप्प्यावरती आपली बॅटिंग व्यवस्थित करता यायची. किंवा नंतर आलेला राहुल द्रविड मजबूतपणे एक विश्वास द्यायचा की मी आहे, मी आऊट होणार नाहीये, काळजी करू नकोस. मला असं वाटतं की सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीतल्या क्षमता बहरल्या याच्यात फार मोठं योगदान हे वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडचं आहे. माझा मुद्दा आणखी वेगळ्या अंगाने तुम्हाला हे होईल. तुम्हाला क्रिकेटमधली किती माहिती मला माहीत नाही, पण झिम्बाब्वे नावाचा एक देश आहे आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट टीममध्ये डंकन फ्लेचर नावाचा एक खेळाडू होता. तो बॅट्समन पण होता आणि तो बॉलर पण होता. त्याची क्षमता कुठेही सचिन तेंडुलकर किंवा कपिल देवपेक्षा कमी नव्हती. मात्र झिम्बाब्वेच्या 11 जणांच्या टीममध्ये या पद्धतीची साथ देणारे 10 जण नसल्यामुळे, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड सारखी किंवा अन्य फलंदाजासारखी साथ देणारे नसल्यामुळे डंकन फ्लेचरला नाव कमावता आलं नाही, आपली गोलंदाजीतली किंवा फलंदाजीतली क्षमता विकसित करता आली नाही. आणखी बरीच उदाहरणं देता येतील, पण आपण मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. कपिल देव सुद्धा ज्या काळात होता तो एकटाच चांगला वेगवान गोलंदाज असल्यामुळे आणि समोरून साथ नसल्यामुळे कपिल देव मधल्या क्षमता विकसित झाल्या नाहीत. आज मात्र इतके वेगवान गोलंदाज आहेत की ते एकमेकाबरोबर स्पर्धा करून सुद्धा आणि एकमेकाला मदत करून सुद्धा एकमेकाच्या क्षमता विकसित करायला मदत करतात. मुद्दा असा आहे की माणूस एकट्यानं जगू शकत नाही, माणूस एकट्यानं आनंदी होऊ शकत नाही, माणूस एकट्यानं आपल्यातल्या क्षमता विकसित करू शकत नाही. ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही सामूहिक प्रक्रिया आहे. आणि मग मी आधी म्हणालो तसं विजेचा शोध असेल, मायक्रोफोनचा शोध असेल, अलीकडच्या काळातल्या मोबाईलचा शोध असेल, हे सर्व शोध लावण्यासाठी कुणी ना कुणीतरी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. तुम्ही आनंदी बनण्यासाठी ज्या साधनांचा आज उपयोग करता, ती साधनं तुमच्यापर्यंत कुणाच्या तरी आयुष्यभराच्या योगदानातून आलेली आहेत. म्हणून हे सामूहिक कर्तृत्व आहे इथपर्यंत येण्याचं. आता हे जे सामूहिक कर्तृत्व आहे, या कर्तृत्वामध्ये मी आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगेल. मी अनेक वर्षापासून हे सांगतोय, काही कार्यकर्त्यांना खूप वेळा ऐकली असेल, पण नाग माणसाला चावतो हे माहीत असल्यामुळं आपण आता नाग दिसला की पळून जातो आणि आपला जीव वाचवतो. पण नाग चावला तर माणूस मरतो ही माहिती किंवा हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा नाग चावून कुणीतरी एक जण मेलेला असतो, तो मरतो म्हणून ते ज्ञान आपल्याला कळतं की असा साप चावला, नाग चावला की माणूस मरतो. त्यामुळं मानवी समाज जीवन जे इथपर्यंत आलेलं आहे हे सामूहिक प्रयत्नामधून विकसित झालेलं आहे, सामूहिक योगदानातून विकसित झाले. त्याची कृतज्ञ भावना हा झाला एक भाग. पण समजा तुम्ही म्हणाल की ठीक आहे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, असेल योगदान अनेकांचं, मला आज एकट्याला सुखी व्हायचंय. मी एक उदाहरण सांगत असतो. सुखी व्हायचे, काय कल्पना आहे तुमची सुखाची? समोरचा माणूस सांगेल की मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला पुरुष असेल तर मला चांगली बायको पाहिजे. मी जर असं म्हणालो की ठीक आहे, तुला छान बंगला, छान गाडी आणि छान बायको ही सगळी व्यवस्था मी करून देतो,
परंतु मी ती अशा ठिकाणी करून देईल की जंगलामध्ये, की जिथून 50 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकही दुसरा माणूस नसेल. मला वाटत नाही की गाडी, बंगला आणि सर्व प्रकारच्या गोष्टी मिळून सुद्धा 50 किलोमीटरच्या परिसरात माणूस नसलेल्या किंवा जंगलामध्ये कोणी सुखी होऊ शकेल. कारण सुख सुद्धा आपलं सापेक्ष असतं. ते सुख आपल्याला वाटण्यासाठी आणि आनंदी म्हणून ते घडवण्यासाठी सुद्धा आजूबाजूला माणसं असावी लागतात, मानवी समूह असावे लागतात. म्हणून समाजवाद असं सांगतो की प्रत्येकाला सुखी होण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आनंदी होण्याचा अधिकार आहे. मात्र एकेकट्यानं सुखी होता येत नाही, एकेकट्यानं आनंदी होता येत नाही. म्हणून सामूहिकरित्या सुखी बनण्याचा प्रयत्न, सामूहिकरित्या आनंदी बनण्याचा प्रयत्न म्हणजे समाजवाद. आणि मग तशी व्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह धरणं म्हणजे समाजवाद. आता त्या समाजवादामध्ये अनेक गोष्टी आहेत की जी जाती व्यवस्था माणसामाणसामध्ये भेद करते ती जाती व्यवस्था नाकारणं, जन्माच्या आधारे सर्व माणसं समान आहेत असं मानणं, आणि पुन्हा ते केवळ नैतिक म्हणून नव्हे तर जन्माच्या आधारे सर्व माणसं समान मानली आणि प्रत्येकाला संधी मिळाली तरच अनेक अंगानं हा समाज बहरणार आहे. आणि अनेक अंगानं तो बहरेल तेव्हा आपल्याला सुखाच्या अनेक शक्यता ओपन होणार आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत सुद्धा तेच की आधी अबाधी मानले जाणारी जी समूह आहे त्या समूहाला ही संधी मिळाली पाहिजे. आपल्या पहिल्या सेशनचा वेळ थोड्या वेळात संपणार आहे. माझा मुद्दा अर्धवट राहिला तर मी तो नंतर सुरू करेल. पण महिलांच्या संदर्भामधला आणि आपल्या आधीच्या मुद्द्याला संबंधित असणारी एक गोष्ट मुद्दाम सांगतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरती मी जेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यात फिरत होतो, शेतमालाचे हमीभाव, कर्जमुक्ती या प्रश्नासाठी भांडत होतो, त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की घरातल्या, ते सरकारबरोबरचं भांडण आहे ते आहेच, पण घरातल्या पुरुषांना जर अशी सवय असती की बाईला समजतं, बाईलाही कळतं आणि एखादं संकट जर आलं तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बाईसुद्धा सुचवू शकते. म्हणून घरातल्या बाईबरोबर बोललं पाहिजे, बरोबरीच्या भावनेनं बोललं पाहिजे, आपलं दुःख बाईकडे मांडलं पाहिजे, बाईबरोबर संवाद केला पाहिजे. ती बाई अर्थातच प्रत्येक वेळेला बायको असेल असं नाही, ती आई असू शकते, बहीण असू शकते, आत्या असू शकते. बाईबरोबर बरोबरीच्या भावनेनं संवाद केला पाहिजे ही जाणीव पुरुषांच्या मध्ये जर असती तर निम्म्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाचल्या असत्या असा माझा दावा आहे. म्हणजेच तुम्ही जर प्रत्येकाला कळतं, प्रत्येकजण काही मार्ग सुचवू शकतो, प्रत्येकाला आपल्या क्षमता विकसित करण्याची संधी दिली तर तोही काहीतरी करून दाखवू शकतो असं मानणारे असाल तर तुमच्या जीवनातल्या प्रश्नांना भिडण्याची, त्या प्रश्नाबरोबर लढण्याची ताकद सुद्धा तुम्हाला मिळू शकते. ही सामूहिकता आहे. ही सामूहिकता सांगणारं तत्वज्ञान म्हणजे समाजवाद असं मी मानतो. आता ही जी सामूहिकता आहे या सामूहिकतेचा दुसरा अर्थ असा पण आहे की समाजामध्ये जे प्रश्न निर्माण होतात, कुटुंबामध्ये, घरामध्ये, धर्मानं आणि धर्मावर आधारित जे एक भ्रामक अध्यात्म उभं झालेलं आहे. हां, मी विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याच्या अनुषंगाने बोलत होतो की घरातल्या बाईला समजतं, तिला कळतं आणि ती संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकते, सुचवू शकते असं मानण्याची प्रवृत्ती जर पुरुषांच्यामध्ये असती तर निम्म्या आत्महत्या तरी टळल्या असत्या. आपण एकाच मुद्द्याला धरून वेगवेगळे अंगाने बोलतोय की प्रत्येकाला आपल्या अंगातल्या क्षमता विकसित करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि अशी संधी ही केवळ त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी नव्हे तर अशी संधी सर्वांना मिळाल्यामुळं एकूण समाज सर्व अंगांनी बहरला जाण्याची शक्यता असते, सर्व अंगांनी फुलून येण्याची शक्यता असते. जे युरोपमध्ये घडलेलं आपल्याला दिसतं. भारतीय समाजामध्ये मात्र नेतृत्व करणारी माणसं अत्यंत मर्यादित ठिकाणाहून निवडली गेल्यामुळे भारतीय समाजामध्ये असं घडलं नाही. मध्ये आता मी माझ्या नंतरच्या मुद्द्याकडे येतोय की भारतीय समाजाच्या इतिहासात मध्ये असं घडलेलं आहे. भारतीय समाजाचा जो इतिहास आहे हा केवळ हिंदुत्ववाद्यांचा इतिहास नाही. दुर्दैवानं पुरोगामी चळवळीतली माणसं
इतिहासातल्या अनेक गोष्टी हिंदुत्ववाद्यांना आंदण देऊन टाकतायत. भगवा ध्वज असेल किंवा अशा अनेक गोष्टी असतील. भारताचा इतिहास म्हणजे केवळ हिंदुत्ववाद्यांचा इतिहास नाही. लक्षात घ्या की हजारो वर्षापासून भारतामध्ये एका बाजूला जन्माने माणसं सारखी नसतात. भारतीय समाजात हजारो वर्षापासून दोन परस्पर विरोधी विचारधारांचा संघर्ष आपल्याला दिसून येतो. माणसामध्ये भेदभाव करणाऱ्या, बहुसंख्य समाजाला साधे मानवी अधिकार नाकारणारी जी एक वैदिक परंपरा आहे, जी मनुस्मृतीची परंपरा आपण म्हणतो, ही जशी एका बाजूला सतत चालत आलेली आहे, तशीच आत्ता मगापासून ज्या समाजवादी तत्वज्ञानाचा आपण विचार करतोय की माणसं जन्माने समान असतात, प्रत्येकाला सुखी होण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आपल्या क्षमता विकसित करता आल्या पाहिजेत, असं मांडणारी सुद्धा एक परंपरा हजारो वर्षापासून भारतामध्ये काम करते. गौतम बुद्धांनी तिचा एक फार मोठा पाया घातला. गौतम बुद्धांच्याही आधी लोकायत परंपरा होती, परंतु व्यापक अर्थाने समाजामध्ये पोहोचलेली परंपरा अशा अर्थानं गौतम बुद्धांच्यापासून सुरुवात झाली. ती पुढे त्या परंपरेमध्ये अनेक कड्या आहेत. त्या परंपरेमध्ये बसवण्णा आहेत कर्नाटकातले, त्या परंपरेमध्ये संत नामदेवांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली वारकरी परंपरा आहे, त्यामध्ये उत्तर भारतातले संत कबीर आहेत, त्यामध्ये बाहेरून आलेले पण नंतर इथल्या मातीशी एकरूप झालेली सुफी संतांची परंपरा आहे, त्याच्यामध्ये संत तुकाराम आहेत. आणि या दोन परस्पर विरोधी विचारांचा संघर्ष, याच्यात कधी मनुस्मृतीवाले जिंकलेले आहेत तर कधी समतेचा विचार मांडणारे जिंकलेले आहेत. अगदी अलीकडच्या काळातला विचार जरी केला तरी संत नामदेवांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेला जो वारकरी समाज आहे, या वारकरी समाजानं समाजवादी तत्वज्ञानाला अनुकूल अशीच भूमिका अनेक वेळा घेतलेली दिसते. हा एक आहे की गौतम बुद्ध असतील, संत तुकाराम असतील, आध्यात्मिक समतेचा विचार त्यांनी मांडलेला आहे. भौतिक समता आणि साधन संपत्तीच्या विषम वाटपाच्या विरोधातली भूमिका ही संत परंपरेने फार घेतलेली दिसत नाही. पण एक लक्षात घ्या की कुठल्याही राजकीय क्रांतीचा पाया एक आध्यात्मिक आणि धार्मिक क्रांती असते, असं बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय. आणि बाबासाहेबांनीच संत परंपरेला हे क्रेडिट दिलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जी राजकीय क्रांती झाली, रयतेच्या राज्याची क्रांती झाली, तिची मशागत ही वारकरी संतांनी महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे. बाबासाहेबांचा तो खूप मोठा मुद्दा आहे. त्यांनी अगदी युरोपमधल्याही भांडवलदारी क्रांतीला युरोपमधली प्रबोधन मोहीम कशी कारणीभूत होती असं मांडताना ते बोललेले आहेत. पण आपल्याला वेळ कमी आहे म्हणून संत परंपरेचं हे मोठेपण जे बाबासाहेबांनी अधोरेखित केलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालच्या रयतेच्या राज्याच्या क्रांतीचा पाया संतांनी जी प्रबोधन मोहीम चालवली तिच्या मशागतीमुळे झालेला आहे. त्यामुळे आध्यात्मिक समतेची जी मोहीम संतांनी चालवली, पुन्हा त्या संतांच्या चळवळीचा आधार बुद्ध विचार आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानातून बरंच त्यांनी घेतलेलं आहे संतांनी. पंढरपूरचा विठ्ठल हा सुद्धा बुद्धाचा अवतार आहे असं मानता येईल असे अनेक अभंग पण आहे. या ठिकाणी मी थोडासा बाजूला जाऊन एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की ही एका अर्थानं समाजवादी विचारांचं पोषण करणारी एक मोठी भारतीय परंपरा आपल्याकडे हजारो वर्षापासून दिसत असताना आज समाजवादी विचार व्यापक प्रमाणावरती स्वीकारला का जात नाहीये. तो का स्वीकारला जात नाही याच्याकडे परत येऊच, पण तो अजिबातच स्वीकारला गेलेला नाही हे सुद्धा खरं नाहीये. धर्माच्या आधारानं विषमतेच्या तत्वज्ञानाचं समर्थन करणारे लोक असोत किंवा भांडवलदारी कॅपिटलिझमच्या अंगाने विषमतेचं पुरस्कार करणारे लोक असोत, हे भयंकर लवचिक लोक आहेत. आपल्याला होणाऱ्या विरोधामधून ते अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे तुम्ही भारतीय समाजाचा इतिहास जर बघितला तर बुद्ध आज हिंदू धर्म म्हणून ज्या अनेक रुजलेल्या काही परंपरा दिसतात त्या अनेक चांगल्या गोष्टी, ज्या थोड्याफार चांगल्या गोष्टी दिसतात त्याचं बीज बौद्ध तत्वज्ञानामध्ये आहे. त्यामुळं
हे जे लवचिक आपल्या विरोधी शक्तीच्या लवचिकपणे शिकतात, स्वतःला अपडेट करतात आणि टिकून राहतात. दुर्दैवानं पुरोगामी चळवळीमध्ये ही शिकण्याची आणि अपडेट करण्याची प्रवृत्ती थोडी कमी आहे. माझा मुद्दा वेगळा होता. माझा मुद्दा असा आहे की संतांच्या तत्वज्ञानामधला उदारमतवाद असो किंवा समतेचं तत्व असो, यातल्या अनेक गोष्टी आज परंपरावाद्यांनी स्वीकारलेल्या आहेत आणि त्याची बीजं कुठं 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 आपल्याला हे करताना दिसतात. म्हणजे आज समाजवाद नावाने त्या झेंड्याखाली येणारे लोक फार कमी असतील, पण समाजवाद म्हणून जे रुजवलेलं आहे ते मात्र कुठे कुठे रुजलेलं दिसतंय. हा एक वेगळा मुद्दा, याच्यावर नंतर आपण सविस्तरपणे जरूर बोलू. पण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया की समतेच्या तत्वज्ञानाचं उद्घोष करणारी परंपरा, जन्माने माणसं समान असतात ही मांडणी करणारी परंपरा, सर्वांना फुलता आलं पाहिजे असं मांडणारी परंपरा, ही जी भारतामध्ये हजारो वर्षापासून बुद्धापासून आलेली दिसते, ह्या परंपरेचा वारसा थेटपणे सांगितला पाहिजे आणि तो वारसा घेऊन पुढे गेलं पाहिजे. त्या वारशाला मान्यता आहे. तो वारसा जनमानसामध्ये रुजलेला आहे. लक्षात घ्या, अडचण अशी झालेली आहे की भारतातली आधुनिक शिक्षण व्यवस्था ही इंग्रजी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली आधुनिक शिक्षण व्यवस्था आकाराला आलेली आहे. आणि आपली जी औपचारिक शिक्षण व्यवस्था आहे, ही शिक्षण व्यवस्था समतेचं तत्वज्ञान, राज्यशास्त्राच्या पुस्तकांच्या मधलं समतेचं तत्वज्ञान जी मांडते, ही सगळी परिभाषा युरोपमधल्या रेनेसान्स किंवा युरोपमधल्या प्रबोधन चळवळीकडून आलेली परिभाषा आहे. जी परिभाषा इथल्या मातीतल्या लोकांना समजायला अवघड जात. मी परिभाषेबद्दल बोलतोय. म्हणजे फ्रेंच राज्य क्रांतीनं दिलेलं समता, स्वातंत्र्य व बंधुता हे मूल्य बरोबरच आहे. ऑक्टोबर क्रांतीतून आलेला श्रमिकांना न्याय देण्याचा विचार, रशियातल्या ऑक्टोबर क्रांतीतून आलेला श्रमिकांना न्याय देण्याचा विचार हा बरोबरच आहे. पण त्याची जी परिभाषा आहे, ही परिभाषा भारतातले जे मासेस आहेत, ह्या मासेसला सहजपणे न समजणारी आहे. गांधीजी काही संत परंपरेच्या भाषेत बोलत नव्हते, पण तरी त्याला रुचणार एक विधान करतो मी. आधुनिक राज्यशास्त्राच्या भाषेतले लोक असं म्हणतात की जन्माने सर्व माणसं समान असतात. मी सुद्धा मागापासून तेच वाक्य वापरलं अनेक वेळेला. जन्माने सर्व माणसं समान असतात. गांधीजी असं म्हणायचे की सर्व माणसं एकाच ईश्वराची लेकरं आहेत. आता जन्माने सर्व माणसं समान असतात आणि सर्व माणसं एकाच ईश्वराची लेकरं असतात, याचा शेवटचा अर्थ एकच येतो. परंतु ईश्वर हा शब्द आला की आपण ते वापरायला टाळतो. तसं समतेचा विचार, उदारमतवादाचा विचार, सर्वांना आपलं आयुष्य फुलवता आलं पाहिजे हा विचार ज्या बुद्ध परंपरेनं दिला, ज्या वारकरी परंपरेनं दिला, ज्या संत कबीरांनी दिला, ज्या बसवण्णांनी दिला, ते आमचे आहेत असं आपण म्हणतो. परंतु तो विचार आपल्या अंतरंगामध्ये जाऊन, अंतरंगामध्ये पाजरून मग ती परिभाषा आपल्या तोंडावाटे अजूनही बाहेर पडत नाही. आणि म्हणून समाजवादाचा झेंडा खांद्यावर घेऊन निघालेल्या लोकांची मुळं इथल्या मातीत रुजत नाहीत. म्हणून बुद्धापासून ते संत तुकारामापर्यंत आणि बसवण्णापासून ते संत कबीरांच्यापर्यंत एक जी सलग साखळी आहे, या साखळीनं जी भूमिका मांडलेली आहे, याला आज इथं सिनियर कार्यकर्ते असल्यामुळं मी अभंगांचे दाखले देणार नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे आहे असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील, हे मी इथं दाखले देण्याची गरज नाही. पण ते आपल्याला दिले पाहिजेत इतरत्र सतत. म्हणून त्या परंपरेचं नातं सांगत जर आपण समतेचं तत्वज्ञान, समाजवादाचं तत्वज्ञान पुढे घेऊन चालू शकलो तर आपली मुळं इथं रुजण्याची शक्यता आहे. आता याकडे येताना संत तुकारामांचं एक वेगळेपण मी मुद्दाम सांगू इच्छितो. संत परंपरा ही आध्यात्मिक समतेची बाजू मांडत होती असं जरी असलं तरी त्या संत परंपरेतलं तशा अर्थानं जे शेवटचं टोक आहे संत तुकारामांचं, संत तुकाराम मात्र खूप व्यावहारिक अंगानं पुढे जाणारे संत होते. संत तुकारामांच्या बाबतीत अजूनही पुरेसा अभ्यास,
पुरोगामी चळवळीनं केलाय असं मला वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ मी पण केलेला नाही असं मी सांगतोय. मला तर अनेक बाबतीत अशी तुलना योग्य नाही आणि या तुलनेतून कुणी गैरअर्थ काढू नये, परंतु काळाच्या ओघामध्ये गौतम बुद्धाच्याही आणखी पुढची भूमिका मांडणारे मला संत तुकाराम वाटतात. संत तुकारामांचे 2 अभंग इथं आठवले पाहिजेत की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. हे गांधीजींच्या आधीचा अभंग आहे, लक्षात घ्या. गांधीजींनी त्यांच्या काळामध्ये कॅपिटलिझमचा मुकाबला करण्यासाठी एक विश्वस्त संकल्पना मांडली होती की जो उद्योगपती आहे, जो उद्योजक आहे, त्यानं स्वतःला विश्वस्त मानलं पाहिजे. आपल्या जवळच्या संपत्तीचा आपण मालक आहोत असं न मानता, आपणच त्याचा उपभोग घेणार आहोत असं न मानता, त्यानं त्याचा स्वतःला विश्वस्त मानलं पाहिजे. ही विश्वस्त संकल्पना गांधीजींनी मांडली होती. मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, म्हणजे तुम्हाला धन जोडता आलं पाहिजे, तुम्हाला व्यवहार कळला पाहिजे, तुम्हाला व्यवहार जमला पाहिजे, तुम्ही व्यवहारात यशस्वी झाला पाहिजे, त्यातून तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजेत. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. आणि पुढचं वाक्य, उदास विचारे वेच करे. तो पैसा खर्च करताना मात्र उदास विचारे, म्हणजे तो माझाच आहे असं न मानता तो सगळ्यांचा आहे असं मानून तो खर्च केला पाहिजे. मला असं वाटतं की गांधीजी जे विश्वस्त संकल्पना मांडत होते तीच या अभंगामधून प्रतीत होते असं मी मानतो. किंवा तुकारामांचा जो दुसरा अभंग आहे की ओले मूळ भेदी खडकाचे अंग, आणि त्याचा पुढचे शब्दरचना मला आठवत नाही आता, परंतु त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर प्रयत्न केलेत तर कुठलंही अवघड काम, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी असा जो पुढचा आहे, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, तुम्ही जर प्रयत्न केले तर तुमच्या कामात तुम्हाला यश मिळतं. म्हणून आपण जो समाजवादी विचार म्हणून सांगत आहोत, समतेचा विचार, त्याला एक भक्कम आधार भारतीय प्रबोधन परंपरेतून मिळू शकतो, मिळतोच. त्या भारतीय प्रबोधन परंपरेचा वारसा थोडा अधिक उन्नत स्वरूपामध्ये आम्ही पुढे घेऊन जात आहोत, भारतीय संविधानाच्या माध्यमातून घेऊन जात आहोत. असं जर आपण संवाद करायला सुरुवात केली तर तो विचार सहजपणे स्वीकारला जातो. आणि तो स्वीकारला जात असताना मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. हा स्ट्रॅटेजीचा मुद्दा आहे. स्ट्रॅटेजीचा मुद्दा म्हणजे काय की तुमच्यापैकी कुणी असं म्हणेल की तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणतायत की प्रत्येक व्यक्तीला आनंदी होण्याचा अधिकार आहे. मग आम्ही काय करतोय तितके दिवस? प्रत्येक व्यक्तीला आनंदी होण्यासाठी तर आम्ही मोर्चे काढतोय, प्रत्येक व्यक्ती आनंदी व्हावी म्हणून तर आम्ही धरणे आंदोलन करतोय. लक्षात घ्या, प्रत्येक माणसाला, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला आनंदी होण्याचा अधिकार आहे हे वाक्य, आणि प्रत्येकाला आनंदी होता यावं म्हणून तर आम्ही काम करत आहोत हे वाक्य, या दोन्हीत सूक्ष्म पण फार महत्वाचा भेद आहे. तुम्ही काम करतायत असं नव्हे, ती भूमिका संपूर्ण समाजानं स्वीकारण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि इथं मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतोय आणि मग आपण चर्चेसाठी थांबूया की समाजातल्या मुठभर लोकांनी समाजाच्या भल्यासाठी काम करत राहणं, याच्यातून समाजवादी विचार रुजणार नाहीये. तर प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे आपलं आयुष्य फुलवण्याची, हा विचार माणसांच्या जीवन व्यवहाराचा भाग बनला पाहिजे. तो भाग कसा बनेल? धर्मानं एकेकाळी माणसाला जगण्याचं प्रयोजन दिलं होतं, जगण्याचं कारण दिलं होतं. ते भ्रामक होतं पण दिलं होतं, लक्षात ठेवा. ते कारण काय होतं? ते कारण असं होतं की माणूस असा विचार करायचा की माझं जन्माला येण्याचं प्रयोजनच काय? इतक्या भावभावनांनी, सुखदुःखांनी भरलेल्या जगामध्ये मी जन्माला कशासाठी आलो? आधुनिक विज्ञानानं माणूस जन्माला कसा येतो हे शोधून काढले. स्त्रीबीज आणि पुबीज यांच्या संयोगातून गर्भधारणा होते, झायगोट तयार होतो आणि माणूस जन्माला येतो, हे विज्ञानानं शोधून काढलं. पण माणसाच्या मनामध्ये सनातन काळापासून जो प्रश्न आहे तो मी जन्माला कसा येतो हा नाहीये. माणसाच्या मनामध्ये सनातन काळापासूनचा प्रश्न आहे की मी जन्माला आलो कशासाठी, माझं जन्माला येण्याचं प्रयोजन काय. लक्षात घ्या की एकेकाळी धर्म एक भ्रामक प्रयोजन देत होता
की हा जो तुझा जन्म आहे हा निरर्थक आहे, मिथ्या आहे. या जन्मानंतरचं जे मृत्यूनंतरचं जग आहे तिथं पोहोचणं, तिथं मोक्ष मिळवणं ही तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे. ही लबाडी होती. या आयुष्यामधलं शोषण विसरायला लावण्यासाठी लबाडी होती. या आयुष्यामधल्या गरिबीची कारणं शोधू नयेत म्हणून ही लबाडी होती. पण माणसाच्या मनातल्या सनातन प्रश्नाला धर्मानं दिलेलं ते एक भ्रामक उत्तर होतं की मेल्यानंतरच्या आयुष्यामध्ये मोक्ष प्राप्ती ही तुझ्या आयुष्याचं ध्येय आहे आणि म्हणून तू या आयुष्यामध्ये तुझ्या वाट्याला आलेली भूमिका बिनतक्रार पार पाड. तसंच अलीकडच्या काळात नकली राष्ट्रवादी ज्या शक्ती आहेत, ह्या नकली राष्ट्रवादी शक्ती माणसाला त्यांच्या आयुष्याला एक कारण देत आहेत. काय कारण देत आहेत? की तुमचा देश, तुमचं राष्ट्र, ते राष्ट्र मोठं झालं पाहिजे, ते राष्ट्र जिंकलं पाहिजे. ते राष्ट्र जर जिंकायचं असेल तर तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. आज राष्ट्रवादाच्या नावाखाली सुद्धा माणसांना त्या भ्रामक अस्मितेमध्ये जे अडकवलं जाते. आता मी माझ्या मुद्द्याकडे येतोय. समतेच्या तत्वज्ञानाला केवळ नैतिकतेच्या अंगानं मांडणी करून चालणार नाही, केवळ कणव दाखवणारी मांडणी करून चालणार नाही, तर प्रत्येकाला जर संधी मिळाली आपलं आयुष्य फुलवण्याची तर हे समाज जीवन चहुअंगाने बहरेल, चहुअंगाने विकसित होईल. आणि अशा चहुअंगाने विकसित झालेल्या समाज जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या आयुष्याचं एक इप्सित मिळेल, एक साध्य मिळेल. हाच जन्म फक्त खरा आहे. आणि या जन्मामध्ये स्वतः आनंदी होण्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी करण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे, हे आपल्या आयुष्याचं कारण असलं पाहिजे. आणि ते शक्य आहे. लक्षात घ्या, मी जे धर्माचं उदाहरण दिलं, मी जे राष्ट्रवादाचं उदाहरण दिलं, या दोन्ही ठिकाणी घडतंय काय की तुमच्या दैनंदिन जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाहीत. लगेच बेरोजगारीचा प्रश्न सुटणं शक्य नाही, सर्वांना समान चांगलं शिक्षण मिळणं शक्य नाही. आणि मग हे विसरायला याचा कुठेतरी प्रभाव सामान्य माणसावरही असतो. आणि हे विसरण्यासाठी संजय रेंदाळकरांनी तो अभंग दिलाय. तर आपले प्रश्न सुटणार नाहीत हे विसरण्यासाठी कधी धर्माच्या नावानं मोक्षाची नशा, तर कधी राष्ट्रवादाच्या नावानं राष्ट्रवादाच्या नकली अस्मितेची नशा. या पार्श्वभूमीवरती समाजवादाचं तत्वज्ञान मांडणाऱ्यांना केवळ नैतिकतेच्या अंगानं, केवळ कणव म्हणून न मांडता, मी पुन्हा थोडं रिपीट करतो, हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे, की एक विश्वास जर आपण देऊ शकलो की सर्वांना आपल्या क्षमता विकसित करता आल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या क्षमता विकसित करता आल्या, तर आज आपल्या आजूबाजूला जे समाज जीवन रुक्ष आहे, कोरडं आहे, दुःखी आहे, अडचणीत आहे, हे समाज जीवन चहुअंगांनी बहरणं शक्य आहे, चहुअंगांनी फुलणं शक्य आहे. ज्याच्यामध्ये तुम्हालाही मदत होणार आहे. ती मदत फक्त इतरांना होणार आहे असं नाही, तुम्हालाही होणार आहे. आता मी पुन्हा तो बारकावा सांगतो की आम्ही मोर्चा सर्व लोक सुखी व्हावेत म्हणून तर काढतोय, याच्यामध्ये थोडा अहंकार आहे. पण सर्वजणांनी जर ही भूमिका स्वीकारली की प्रत्येकाला आयुष्य फुलवायची संधी मिळाली, तर त्याच्यात मलाही माझ्या क्षमता अधिक विकसित करण्याची संधी मिळणार आहे, ही अहंकारी भूमिका नाही आहे. आणि लक्षात घ्या, मला हे अजून नीट मांडायचं आहे, पण तुम्हाला कदाचित कळेल की धर्म आपल्यासारखा अभिनिवेशाने बोलत नव्हता, पण धर्म हा सर्व माणसांच्या व्यक्तिजीवनाचा एक धारणा बनली होती. तसं समाजवादाच्या अंगानं सर्वांना आनंदी बनण्याची प्रेरणा, सर्वांना सुखी बनण्याची प्रेरणा, म्हणजे आम्ही दुसऱ्याला सुखी करायला निघालेलो नाहीयेत, तर आम्ही एक असा विचार रुजवायला निघालेलो आहोत की जो विचार मला पण फायदा देणार आहे, जो विचार मलाही मदत करणार आहे. हे कुणीतरी कोणासाठी काम करणार नाहीये, कुणीतरी कोणासाठी काम करणार या अभिनिवेशानं आपण बोलत असतो सतत. हा अभिनिवेश सुद्धा आपल्याला आणि समाजामध्ये एक दरी निर्माण करतो. आपल्याला म्हणजे समाजवादी कार्यकर्ता आणि समाज याच्यात एक दरी निर्माण करतो. तुमची भूमिका जर तुम्ही या पद्धतीनं सतत मांडत असाल
की चला आपण मोर्चा काढायचा आहे कारण तुमचा प्रश्न सुटला पाहिजे. म्हणजे ज्यांचे प्रश्न आहेत ते आणि प्रश्न सोडवायला निघालेले हे कुणीतरी दोन वेगवेगळे घटक आहेत असं द्वैत निर्माण होतं, भिंत निर्माण होते. ही मांडणी आपल्याला टाळली पाहिजे. हा विचार जो रुजला आपल्या अंगामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये जो रुजला, तर मग जे समाज जीवन निर्माण होईल हे तुम्हाला मला सर्वांना फुलण्याची संधी देणारं असणार आहे. अशी ही परंपरा आहे बुद्धापासून आलेली. त्या परंपरेचा आपण अजून नीट अभ्यास केलेला नाहीये. मी आजही रावसाहेब कसबेंचं एक पुस्तक वाचत होतो. मी तुम्हा सर्वांना एक विनंती करेल की रावसाहेब कसबेंचं एक पूर्वी मी पुस्तक सांगायचो, भक्ती आणि धम्म, हे 700 पानांचं पुस्तक आहे. ते तर तुम्ही जरूर वाचाच. परंतु नेमाडेंच्या हिंदू कादंबरीचा प्रतिवाद करण्यासाठी, भालचंद्र नेमाड यांच्या हिंदू कादंबरीचा प्रतिवाद करण्यासाठी रावसाहेब कसबेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे देशीवाद म्हणून, या देशीवादामध्ये संत परंपरेबद्दलचं एक मोठं प्रकरण आहे. आणि त्या संत परंपरेकडे आपण कसं बघायला पाहिजे, केवळ भक्तिभावानं पण नाही. 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी संत परंपरेनं जी मांडणी केली ती सर्वच बरोबर मानून, सर्वच योग्य मानून आपल्याला पुढे जाता येईल असं नाही. तर त्या मांडणीमध्ये आजच्या आधुनिकतेच्या संदर्भामधली भर घालून आपल्याला पुढे जाता येणं शक्य आहे. हे समाजवादीच तत्वज्ञान आहे, त्या काळाशी सुसंगत, आजच्या काळाशी सुसंगत अधिक भर घालून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून समाजवादाची मांडणी आता मी समारोप करतोय. त्या समारोपामध्ये मी नेमके 2 मुद्दे परत मांडतोय. नेमके माझ्या ह्या सगळ्याचा सार असा की समाजवादाची मांडणी 2 वेगळ्या परिप्रेक्ष्यात करण्याची गरज आहे. त्यातलं एक की समाजवाद म्हणजे कोणाचे तरी प्रश्न सोडवायला निघालेलं तत्वज्ञान नसून, समाजवाद म्हणजे या समाजातल्या सर्व माणसांनी आपली जीवनधारणा तशा पद्धतीनं बनवायची आहे. आपल्या जीवनाचं कारण त्याच्यात शोधायचं आहे, आपल्या जीवनाचं प्रयोजन त्याच्यात शोधायचं आहे. अशा पद्धतीनं सर्वांनी स्वीकारलेली एक भूमिका, अशा पद्धतीची एक मांडणी. आणि दुसरं की पाठ्यपुस्तकांच्या मधून, विद्यापीठातल्या पुस्तकांच्या मधून जी युरोपियन रेनेसान्समधली समतेची परिभाषा आपल्या अंगवळणी पडलेली आहे, ही परिभाषा काही काळ बाजूला ठेवून भारतीय प्रबोधन परंपरेची जी परिभाषा आहे, एक अस्सल भारतीय प्रबोधन परंपरा, बुद्ध, तुकाराम, बसवण्णा, संत कबीर, या परंपरेच्या परिभाषेमध्ये बोलायला सुरुवात करणं, त्या परिभाषेमध्ये समाजवाद मांडायला सुरुवात करणं. आपला समाजवाद त्या परिप्रेक्ष्यात त्याच्या पुढची पायरी आहे, त्याच्या पुढचं विकसित रूप आहे. असं जर का आपण बोलत राहिलो तर आपल्याला अधिक पुढे जाता येऊ शकेल. याच्यात मी आज एक मुद्दा मांडलेला नाही, तो एवढाच आहे की सर्वांना संधी मिळेल यासाठी काय काय करायला पाहिजे. पण बहुतेक सिनियर कार्यकर्ते असल्यामुळे मी तो मुद्दा आत्ता बाजूला ठेवला होता. म्हणजे काय की सर्वांना शिक्षणाची संधी मिळणं, सर्वांना उत्पादन साधनांच्या वरती मालकी मिळणं, सर्वांना रोजगार मिळणं, आणि हे 3 मुद्दे सर्वांना मिळण्यासाठी भारतीय संविधानातले 38, 39, 41 ही जी विषमता घालवण्यासाठीची कलमं आहेत ती असं सांगतात की सर्वांना शिक्षणाचा अधिकार, सर्वांना रोजगाराचा अधिकार, सर्वांना उत्पादन साधनांची मालकी ही जर मिळाली तर मग ही संधी सहजपणे मिळेल. अशी व्यवस्था कशी येऊ शकेल, कोणत्या मार्गाने येऊ शकेल, त्याचा आग्रह धरणं तो अर्थातच संविधानानं दिलेला मध्यम मार्ग आहे. त्या विषयावरती आपण पुन्हा केव्हा तरी बोलू शकतो, परंतु आपण त्याचाही आग्रह धरू शकतो. ती भूमिका मी आता इथं मांडलेली नाहीये. म्हणून प्रश्न आपण आजवर जे बोलत आलो त्यापेक्षा काहीतरी वेगळं मांडायचं असं नाही. ते समतेचं तत्वज्ञान तेच आहे, पण ते रुजत का नाही, ते इथल्या मासेसच्या जीवनाचा भाग का बनत नाही, याचा वेध घेऊन आपल्याला मांडणीमध्ये काही बदल केला पाहिजे. या भूमिकेमधून मी आत्ता हे बोललोय. जे राहिलेलं असेल ते कदाचित पुढच्या चर्चेमध्ये आणखी समोर येऊ शकेल. मी या ठिकाणी थांबतो. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. लोक विरोध करतात किंवा लोकांचा विरोध होते का? हां, मी जे एक उदाहरण दिलं होतं एस टीचं, त्यावेळेला मी एक वाक्य असं बोललो होतो की
समाजामध्ये थोडे लोक असे असतात की जे काहीही झालं तरी आपला नैतिक मार्ग सोडत नाहीत. समाजामध्ये काही थोडे लोक असे असतात की जे काहीही झालं तरी आपल्याच पोळीवर तूप ओढण्याचा धंदा बंद करत नाहीत. पण समाजामध्ये बहुसंख्य लोक असे असतात की सर्वांना काही किमान मिळेल अशी व्यवस्था जर निर्माण होत असेल तर नैतिकता आणि शिस्त पाळण्याची त्यांची तयारी असते. पण अशी व्यवस्था नाही आणि मग संधीच मिळेल की नाही साधी म्हणून मग पळापळ करणारी किंवा ओढाताण करणारी माणसं अधिक असतात. म्हणून प्रशांतनं विचारलेला जो प्रश्न आहे तो त्या मोजक्या लोकांच्या विषयी आहे की आपल्याला परंपरेनं मिळालेले विशेष अधिकार हे धोक्यात येतील का? आपल्याला आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची संधी नाकारली जाईल का? म्हणून लोक समाजवादाला विरोध करतात का? तर मी असं म्हणेल की समाजातल्या मुठभर थोड्या लोकांच्यासाठी हे बरोबर आहे. प्रशांत म्हणतो ते बरोबर आहे. म्हणून राज्यव्यवस्थेचा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे मी सुरुवातीला राज्यव्यवस्थेचा मुद्दा मांडून मग पूर्ण समाजाच्या अवधारणेकडे गेलो होतो. तर अशा लोकांना सर्वांना संधी मिळावी यासाठी मला आजवरच्या माझ्या विशेष अधिकारांना थोडीफार म्हणजे विशेष अधिकार सोडून द्यावे लागतील. या भूमिकेवर या मुठभर लोकांना आणण्यासाठी राज्यव्यवस्थेनं घातलेले निर्बंध आणि राज्यव्यवस्थेची भूमिका ही महत्त्वाची ठरते आणि ती आवश्यकच आहे. आता एक अमोलचा प्रश्न होता की समाजवाद आणि साम्यवाद यात काय फरक आहे. अगदी थोडक्यात सांगतो, मोठा विषय आहे. 2 प्रकारचा फरक आहे की समाजामध्ये आपल्याला आवश्यक असणारा म्हणजे समतावादी समाज निर्माण करण्यासाठीचा जो बदल आहे तो कोणत्या मार्गाने होईल. आपण जेव्हा समाजवाद शब्द वापरतो तेव्हा तो खरा शब्द लोकशाही समाजवाद आहे. प्रत्येक वेळेला लोकशाही समाजवाद असं आपण म्हणत नाही. त्यामुळे लोकशाही समाजवादी जे असतात ते असं मानतात की शांततेच्या मार्गानं, प्रबोधनाच्या मार्गानं, मनपरिवर्तनाच्या मार्गानं आणि जनसंघटनांच्या मार्गानं हे बदल घडले पाहिजेत. कारण मग तिथे साध्य साधन विवेक येतो. म्हणजे तुम्ही जर मारामारी करून बदल घडवला, हिंसाचार करून जर बदल घडवला तर मग हा बदल स्थिर असू शकत नाही आणि कदाचित बदल घडल्यानंतरच्या समाजामध्ये सुद्धा हिंसाचाराला प्रतिष्ठा मिळू शकते. साम्यवाद असं मानतो की बदल घडणं महत्त्वाचं आहे. हा बदल घडण्यासाठी साधनं कुठली वापरली जातात हे फार महत्त्वाचं नाही आत्ता. म्हणजे सतत हिंसाचार करावा असं साम्यवाद म्हणत नाही, पण बदल घडवण्यापुरतं हिंसा किंवा हिंसाचार याची फार चर्चा करत बसण्याची गरज नाही. आणि साम्यवादामध्ये एक डॉक्ट्रिन मांडलं जातं, एक सिद्धांत मांडला जातो की त्याला म्हणतात डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटेरिएट. म्हणजे काय की बदल झाल्यानंतर, कामगार वर्गाची सत्ता आल्यानंतर ज्यांचे विशेष अधिकार हिरावून घेऊन आपण समाजवादी व्यवस्था उभी केलेली आहे ते लोक, म्हणजे ज्यांचे विशेष अधिकार हिरावले ते पुन्हा संघटित होऊन येतील आणि कामगारांची अधिसत्ता उलथवून टाकतील. म्हणून कामगारांची अधिसत्ता स्थिर स्थावर होईपर्यंत डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटेरिएट म्हणजे कामगार वर्गाची अधिसत्ता असली पाहिजे. हा एक फरक आहे साध्य आणि साधनांच्या मधला. आणि दुसरा फरक जो आहे तो फरक असा आहे, आता हे साम्यवाद म्हणजे पुस्तकी साम्यवाद मी सांगतोय. आज जगामध्ये एकही साम्यवादी देश या पद्धतीनं चालत नाहीये. म्हणजे दुसरा भेद काय आहे की समाजामधली उत्पादन साधनं जी आहेत ही सर्व समाजाच्या मालकीची असली पाहिजे. जमीन सरकारी मालकीची असली पाहिजे, कारखाने सरकारी मालकीचे असले पाहिजेत आणि कामगार आणि शेतमजूर फक्त तिथे येऊन काम करतील आणि प्रत्येक काम करणाऱ्याला योग्य तो मोबदला मिळेल. आता ही जी भूमिका आहे ही समाजवादाची भूमिका नाही आहे. समाजवादाच्या भूमिकेमध्ये असं म्हणलं जातं की वैयक्तिक मालकीला काही प्रमाणामध्ये वाव असेल, वैयक्तिक मालकीला मुक्त वाव नसेल पण काही प्रमाणामध्ये वाव असेल. आता हे कशासाठी, तर एका बाजूला मार्क्सवाद आहे, दुसऱ्या बाजूला भांडवलशाही आहे आणि या दोन्हीच्या मध्ये समाजवाद आहे. मार्क्सवाद असं सांगतो की सर्व काही सरकारी मालकीचं असेल, कॅपिटलिझम भांडवलशाही सांगते की सर्व खाजगी मालकीचं असेल.
कारण भांडवलशाहीचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत खाजगी मालकी नसते तोपर्यंत माणसांना व्यक्तिगत लाभाची प्रेरणा नसते. कारण माझी 2 एकर जमीन आहे, मी जर राबलो, मी जर नव्या नव्या कल्पना लढवल्या, मी जर थोडं धाडस केलं तर माझ्या शेतातून अधिक उत्पन्न येईल आणि ते उत्पन्न मला मिळेल. जर सर्व जमीन सरकारी मालकीची असेल आणि मी तिथं काम करत असेल तर मी किती जरी धाडस केलं, मी किती नव्या कल्पना राबवल्या तरी मला शेवटी जेवढा पगार मिळायचा आहे तेवढाच पगार मिळणार आहे. ही भावना माझ्या मनात असल्यामुळं सरकारी मालकीच्या जमिनीवरती मी राबत नाही मनापासून, मी नव्या कल्पना लढवत नाही, मी काही साहस करत नाही. या दोन्हींच्या मधला मार्ग आहे. पण म्हणजे साम्यवादात हे नुकसान होतं की माणसं इनोव्हेटिव्ह आयडियाज लढवत नाहीत, धाडस करत नाहीत. भांडवलशाहीमध्ये नुकसान काय होतं की फक्त नफ्याची प्रेरणाच महत्त्वाची बनल्यामुळे फक्त नफ्याची प्रेरणा मानली जाते आणि मग शोषणाला वाव मिळतो. या दोन्हींच्या मधला समाजवाद आहे की वैयक्तिक मालकीला मर्यादित वाव असेल, तुम्हाला जमीन तुमच्याजवळ ठेवता येईल, मात्र सिलिंग कायद्यानुसार जेवढी आहे तेवढीच ठेवता येईल, त्यापेक्षा जास्त ठेवता येणार नाही. तुम्ही कितीही कमावू शकाल वर्षभरात, पण एका मर्यादेच्या पलीकडे जर तुम्ही कमवलं तर त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल सरकारला. असा समाजवादी ही भूमिका आहे, मधली भूमिका, आणि ती जास्त योग्य आहे असं मी मानतो. प्रकाश लवेकरांचा एक प्रश्न दिसला मला, आपण स्वतःला सुपिरियर मानतो असं. तो प्रश्न आता माझ्यासमोर नाही आहे, दिसत नाही मला. आपण स्वतःला सुपिरियर मानतो या बौद्धिक अहंगंडामुळे आपण समाजापासून दूर जात आहोत काय? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने देईल 2 अंगांनी. तुम्ही आजही 1 वाजता कदाचित उद्धव ठाकरेंचं निवेदन ऐकलं असेल टी व्हीवरचं. उद्धव ठाकरेंचं हे जे दीपक कुसुम देवरेंचा जो प्रश्न आहे की आपण सतत टीका करणारे, याचं निवेदन माझ्या आधीच याच्यात आलेलं आहे की आपण केवळ निषेध करणारे आहोत का, टीका करणारे आहोत का? तर तसं नाही आहोत आपण. आपल्याला एक भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या आधारे एक नवा समाज आपण निर्माण करण्यासाठी आहोत. पण आधी प्रकाश लवेकरांचा जो प्रश्न होता की बौद्धिक अहंकारामुळे आपण समाजापासून तुटत आहोत का, तर उद्धव ठाकरेंची जी अलीकडे टी व्हीवरची भाषणं त्याला खूप आवडतायत लोकांना असं दिसतंय आणि लोकांना तो साधेपणा भावतोय. त्या साधेपणा भावण्यातलं मुख्य कारण काय माहिती आहे का? कारण त्याच्यामध्ये कुठलाही अभिनिवेश नसतो, कधीच त्याच्यामध्ये एक स्टँड नसतो, अभिनिवेश नसतो. आणि बहुतांशी लोकांना अभिनिवेश नसलेलं मांडणी आवडते. आणि मी पुन्हा माझ्या आधीच्या याच्याकडे येईल की मी जे म्हणतोय की राज्यशास्त्रानं शिकवलेली जी परिभाषा आहे आपल्याला, ही परिभाषा अभिनिवेशी आहे. आणि संतांची परिभाषा जी आहे ही परिभाषा अभिनिवेशी नाही आहे आणि ती अभिनिवेशी नसल्यामुळे ती रुजू शकेल. त्यामुळे लवेकरांशी मी सहमत आहे, पण लवेकरांच्या मुद्द्याला मी थोडं आणखी पुढं घेऊन जातोय. माझा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मी समाजामधल्या अनेक कार्यकर्त्यांचा अभ्यास करतोय, सोशल मीडियावरती बोलणाऱ्यांचा अभ्यास करतोय. होतं काय की जे लोक ग्राउंडवर काम करत असतात, जे लोक दररोज किमान 10 नवीन लोकांना भेटत असतात, नवीन लोकांच्या बरोबर चर्चा करत असतात, असे कार्यकर्ते कधीही अभिनिवेशी मांडणी करत नाहीत. असे कार्यकर्ते कधीही एक्स्ट्रा क्रांतिकारक मांडणी करत नाहीत. जे सतत नव्या लोकांना भेटतात, जे ग्राउंडवर असतात, जे ग्राउंडवर नव्या लोकांच्या भूमिका बदलवण्यासाठी प्रयत्न करत असतात, असे कार्यकर्ते आपोआप संवादी बनतात. असे कार्यकर्ते आपोआप अभिनिवेश विरहित बोलतात, अहंकार विरहित बोलतात. दुर्दैवानं आपल्याकडे आज ग्राउंडवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी होते. कार्यालयात काम करणारे कार्यकर्ते, केवळ बौद्धिक स्वरूपाचं काम करणारे कार्यकर्ते, केवळ 4 पुस्तकं वाचून 5वं पुस्तक लिहिणारे कार्यकर्ते, असे जे कार्यकर्ते आहेत, असे कार्यकर्ते अभिनिवेशी बनतात आणि समाजापासून तुटतात. माझा तर असा दावाच आहे की प्रश्नाला उत्तर देताना मी असं म्हणत होतो की माझा तर असा दावा आहे की जे लोक ग्राउंडवर काम करतात, सतत नव्या लोकांना भेटतात, हेडक्वार्टर सोडून जरा बाहेर पडतात आणि नव्या लोकांना भेटतात, असे कार्यकर्ते नेहमी मध्यम मार्गी बनतात. आणि जे लोक कधीही नव्या लोकांना भेटत नाहीत, हेडक्वार्टरवर असतात,
अशी माणसं उगीच अधिक क्रांतिकारक बोलत राहतात. त्यामुळे मी हे केवळ राष्ट्रसेवा दलाच्या बाबतीत बोलत नाही आहे, कुठल्याही संघटनेमध्ये असा शिरस्ता असायला पाहिजे बैठकांच्या मध्ये की तुम्हाला बोलायची संधी जरूर मिळेल, परंतु बोलायला मत मांडायच्या आधी मागच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही संघटनेसाठी काय केलं तेवढं फक्त सुरुवातीला मांडा आणि मग तुमचं मत मोकळेपणाने मांडा. कारण असं आहे की केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय संविधानानं पण दिलेलं नाही आहे. असो, त्याच्याकडे आपण आता जाऊया नको. तर लवेकरांचा जो प्रश्न होता त्याला मी हे करतो की ग्राउंडवर काम करणं हाच त्याला एक मार्ग आहे. एक प्रश्न आलाय सर. हो. हॅलो. हां. 2 जणांकडनं एकच प्रश्न आलाय की समाजवादी 2 प्रश्न एकत्र जोडू आपण. हो. की समाजवादी शील घेऊन जगणं किंवा मी समाजवादी बनावं याच्यासाठी माझ्या वागण्यात काय बदल करणं अपेक्षित आहे. असं आहे की आपण आतापर्यंत जे बोललो की प्रत्येकाला आपलं आयुष्य फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला आनंदी बनता आलं पाहिजे, प्रत्येकाला सुखी बनता आलं पाहिजे. आता हे बनण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपली वागणूक कशी असली पाहिजे. जर परिस्थितीनं तुम्हाला काही विशेष संधी दिलेली असेल तर तुमच्या आजूबाजूला येणारी जी सगळी माणसं आहेत अशा माणसांच्या संदर्भामध्ये तुमची ही भूमिका असली पाहिजे की मला संधी मिळते त्यालाही कशी मिळेल. आपण वेगवेगळ्या स्तरावरती आहोत. आपल्यापैकी काहींच्या घरात धुणी भांड्यासाठी घरकाम मावशी येत असतील, काही जणांच्या घरात त्या येतही नसतील. आपण सगळेच वेगवेगळ्या स्तरावरती आहोत. परंतु समाजवादी शीलचा अर्थ असा की मी जर असं मानत असेल की जाती व्यवस्थेनं या समाजामधल्या बहुसंख्य लोकांना आनंदी बनण्यापासून रोखलं, आयुष्य फुलवण्यापासून रोखलं, तर ही जाती व्यवस्था मी नाकारली पाहिजे. ही जाती व्यवस्था नाकारायची म्हणजे काय, तर मला एकाच जातीतले मित्र असतील हे योग्य नाही. मला सर्व जातीतले मित्र असले पाहिजेत आणि त्यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. मला सर्व धर्मातले मित्र असले पाहिजेत आणि मी तसा प्रयत्न केला पाहिजे. मी ज्या सार्वजनिक जीवनात वावरतो त्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्या महिला कार्यकर्त्या असतात त्या महिला कार्यकर्त्यांना मोकळेपणाने संवाद करता आला पाहिजे. महिला कार्यकर्त्यांना आपलं मत मांडणं, आपल्या क्षमता विकसित करणं, नव्या नव्या कौशल्य विकसित करणं, यासाठी ती महिला आहे म्हणून कुठलाही अडथळा येणार नाही असं एक मुक्त वातावरण देण्याचा प्रयत्न असतो. आणि तो मुक्त वातावरण देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कुठल्याही नात्याविना संपर्कात येणाऱ्या महिलेबरोबर संवाद करता आला पाहिजे. आज बहुतांशी स्त्री पुरुष नातं नसेल तर ते अवघडल्यासारखं असतं. तुमचं कुठलंही नातं नसेल तरीसुद्धा त्या बाईला मोकळेपणा, त्या स्त्रीला मोकळेपणा वाटला पाहिजे. सर्व धर्मातले मित्र मिळाले पाहिजेत. आणि मी मुद्दाम इथं एका वेगळा मुद्दा मांडतो. या महिन्याच्या शेवटी रमजानचा महिना सुरू होणार आहे. मुस्लिम धर्मियांचा एक पवित्र सण तयार होणार. मुस्लिम म्हणजे इतर धर्म आणि इस्लाममध्ये एक निश्चित फरक आहे. म्हणजे एक साम्य आहे की मूळ नैतिक शिकवणीपासून दूर जाऊन व्यवहार जो आहे धर्माचा तो कर्मकांडावर आधारित, शोषणावर आधारित बनलेला आहे. तो मुस्लिम समाजातही आहे. पण जर तत्त्वज्ञान म्हणून विचार केला तर इस्लामचं तत्त्वज्ञान हे डावं तत्त्वज्ञान आहे. इस्लामचं तत्त्वज्ञान हे शोषणाच्या विरोधातलं तत्त्वज्ञान आहे. आणि जाता जाता अनेक गोष्टी सांगायच्यात म्हणून राष्ट्रसेवा दलाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते मुंबईतले अब्दुल कादर मुकादम यांनी 6 महिन्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय इस्लाम ज्ञात अज्ञात, हे प्रत्येकाने वाचावं. आत्ताच्या पुरता संदर्भ काय की रमजानच्या महिन्याचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती स्वतःला मुसलमान मानते त्या व्यक्तीनं हे स्वीकारलं पाहिजे की आपल्याकडची जी वरकड मालमत्ता आहे, वरकड संपत्ती आहे, या वरकड संपत्तीवरती समाजातल्या नाहिरे वर्गाचा अधिकार आहे. रमजानचा हा अर्थ आहे, लक्षात घ्या. इस्लामनं मुस्लिम व्यक्तीला जी 5 महत्त्वाची कर्तव्य सांगितलेली आहेत, या 5 महत्त्वाच्या कर्तव्यामध्ये जकात नावाचे कर्तव्य. आणि जकात म्हणजे काय की तुम्ही वर्षभर मेहनत करून, नोकरी व्यवसाय करून जे कमावलेलं आहे, या कमावलेल्यातलं जे वरकड आहे, तुमच्या गरजा भागून जे वरकड आहे, या वरकड संपत्तीवरती समाजातल्या नाहिरे वर्गाचा अधिकार आहे. ही फार चांगली भावना आहे.
समाजवादी शील पण आपल्याला हेच सांगतं की भलेही तुम्ही मेहनत करून कमवत असाल, प्रामाणिकपणे कमवत असाल, तरीसुद्धा तुमच्या कमावण्यामध्ये समाजाच्या सामूहिकतेचा हिस्सा आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या कमाईतला वरकड हिस्सा समाजातल्या नाहेरी वर्गासाठी दिला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. नेहमी सत्याची कास धरावी वगैरे हे तर मी काही बोलणार नाही, परंतु साधारणतः समाजवादी शील आपल्या अंगी बाणवण्यासाठी सर्व जातीतले मित्र असावेत, इतर धर्मातले पण मित्र असावेत. तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात एखाद्या स्त्री कार्यकर्तीबरोबर किंवा स्त्री मैत्रिणीबरोबर बोलता तेव्हा तिला मोकळेपणा वाटला पाहिजे. स्त्री असण्याचं दडपण असलं नाही पाहिजे. इतकं सहजपणा तुमच्या नात्यामध्ये तुम्ही आणला पाहिजे. तुमच्याकडच्या वरकड संपत्तीमध्ये नाहिरे वर्गाचा अधिकार आहे असं तुम्ही मानलं पाहिजे. हे समाजवादी शीलाचं जगणं आहे. आणि याच्यात अर्थातच ज्या मुद्द्याची मी चर्चा केली नाही की जीवनामध्ये येणारी जी संकटं असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यात संकटं येतात. बाबा बुवा किंवा माताजींच्या आहारी जाऊन ही संकटं विसरायला लावली जातात. संकटांचं समाधान होत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे संकटं येतात त्याचं निवारण जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचं मित्रमंडळ मोठं असलं पाहिजे. तुमचे नातेवाईकांच्या बरोबरचे संपर्क जास्त सशक्त असले पाहिजेत. संकटातून बाहेर पडण्यासाठी जे नातेवाईक आणि मित्र कामाला येतात ते बंध आपण अधिक बळकट केले पाहिजेत. माता बुवा बाबाजी किंवा वेगवेगळे कर्मकांड केल्यामुळे फक्त प्रश्न विसरायला लावले जातात. ते जे भ्रामक अध्यात्म आहे हे समाजवादी शील आहे. एक प्रश्न सध्या आता आलाय, तो असा आहे की राज्यघटनेमध्ये समाजवाद हा शब्द नव्हता आणि तो नंतर घुसडलाय, त्यामुळे त्याचा राज्यघटनेशी संबंध नाही असं आता जी बाहेर पण चर्चा चालू आहे आणि आता एक प्रश्न पण तसा आला. हां, तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, परंतु राकेश सिन्हा नावाचे भाजप सहयोगी खासदार यांनी प्रायव्हेट बिल मांडलेलं आहे लोकसभेत किंवा राज्यसभेत बहुधा. तर हे प्रायव्हेट बिल मंजूर होणार नाही आहे, लक्षात घ्या. प्रायव्हेट बिल कधीही मंजूर होत नसतं. प्रायव्हेट बिल मंजूर होणं हा सरकारचा पराभव मानला जातो. प्रायव्हेट बिल हे बहुतेक वेळेला माघारी घेण्याची विनंती केली जाते आणि माघारी घेतलं जातं. हे भारतीय जनता पक्षाचं हे खडा टाकून अंदाज घेण्याचे डावपेच आहेत की याला कशी रिॲक्शन येते. पण आता मी तुम्हाला माझं उत्तर देतो. त्यातलं प्रास्ताविकेची चर्चा जेव्हा संविधान सभेत झाली तेव्हा काही लोकांनी असा आग्रह धरला होता की प्रास्ताविकेत समाजवादी शब्द असावा. त्यावेळेला बाबासाहेब असं म्हणाले होते की त्याची गरज नाही. हे खरं आहे, ते असं म्हणाले होते बाबासाहेब की प्रास्ताविकेत समाजवादी शब्दाची गरज नाही. त्याला काही वेगळी कारणं होती. संविधान सभेत संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, त्यांचा एक दबाव होता. जमीनदारांचे प्रतिनिधी होते, त्यांचा एक दबाव होता. पण बाबासाहेब पुढं काय म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब पुढं असं म्हणाले की तुम्ही संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामधलं 38 कलम 38, कलम 39, कलम 41, कलम 47 ही कलमं तुम्ही एकदा वाचा. आणि मग बाबासाहेबांचं वाक्य संविधान सभेतलं की 38, 39, 41, 47 ही कलमं जर तुम्ही वाचली तर याचा अर्थ समाजवादच होतो, दुसरा काय होतो. आज सुद्धा मी असा स्टँड घ्यायला तयार आहे की सरकारनं जर हा शब्द दिला की 38, 39, 41, 45 ह्या 47 कलमामधून जी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्पष्ट होते किंवा शिक्षण, रोजगार आणि आजीविका म्हणजे लाईव्हलीहूड, शिक्षण, रोजगार आणि लाईव्हलीहूड याच्यावरती सरकार जर प्रामाणिकपणे ठोसपणे भूमिका घेण्यासाठी स्वतःला बांधून घेणार असेल, आणि बांधून घेणार असेल म्हणजे काय, तर शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि आजीविका लाईव्हलीहूडचा अधिकार हे जर फंडामेंटल राईटमध्ये घ्यायला तयार असेल सरकार, तर प्रास्ताविकेतला समाजवाद हा शब्द काढला तरी माझी काही तक्रार नाही. कारण बाबासाहेबांची ही भूमिका होती की ही जी कलमं आहेत 38, 39, 41, 45, 47 ही समाजवादाचा आशय स्पष्ट करणारी कलमं आहेत. आणि मी जे आत्ता बोलतोय तेही बाबासाहेबच बोललेले आहेत की शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि लाईव्हलीहूडचा अधिकार हे फंडामेंटल राईट म्हणून द्या. म्हणून प्रास्ताविकेत नव्हतं हे बरोबर आहे, पण संविधानात नव्हतं
असा त्याचा अर्थ नाही. किंबहुना ज्या 42व्या घटनादुरुस्तीमुळे प्रास्ताविकेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, आणि इथं असलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोनच शब्दाबद्दल चर्चा होते. 42व्या घटनादुरुस्तीनं आणखी एक तिसरा शब्द प्रास्ताविकेत घातलेला आहे आणि तो आहे इंटिग्रिटी. म्हणजे युनिटी हा एक शब्द होता, त्याच्यापुढे इंटिग्रिटी, जे केवळ एकता नव्हे एकात्मता. त्याच्यावर आपण नंतर येऊ. पण ज्या 42व्या घटनादुरुस्तीनं हे शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेत आणले, त्या घटनादुरुस्तीचा अर्थ असा आहे की संविधानाच्या आतल्या पानावर जे होतं ते पहिल्या पानावर आणलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि मग पुढे जी तांत्रिक आपल्या बाजू आहेत की ही घटनादुरुस्ती, ज्या घटनादुरुस्तीनं समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 शब्द प्रास्ताविकेत आणले, ही दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केली गेली होती. कारण त्या घटनादुरुस्तीत इतर अनेक मुद्दे होते. ते इतर अनेक मुद्द्यांच्या पैकी काही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं नाकारले, पण हे 3 शब्द संविधानात राहू दिले सर्वोच्च न्यायालयानं. कारण त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं, मी म्हणालो तेच, की त्यांनी काही फार फरक पडलेला नाहीये, संविधानात ते शब्द आहेतच. त्याच्यामुळे जे आतल्या पानावर होतं ते पहिल्या पानावर आलं आणि ज्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली, हा त्याचा भाग आहे. म्हणजे आपल्याला जे आपण जे म्हणतोय, हम्म. आपल्याला आता कल्याणकारी समाजपद्धती व्यवस्था आणायची, हो, आणि ती आणण्यासाठी मग बुद्धापासून संत परंपरेपर्यंतची जी काय आपण जे मगातून सांगताय, हम्म. आपल्याला त्या पद्धतीने गेलं तर नेहमी कल्याणकारी समाजवादी व्यवस्था किंवा जी आनंदी समाज ही कल्पना आहे ती आपल्याला आणता येईल असं आपल्याला सांगता येईल. हो, नक्कीच सांगता येईल. त्या बाबतीत थोडं आणखी आपल्याला पुढे जावं लागेल. त्यासाठी मी फक्त आज रावसाहेब कसबे सरांना कोट करतो. रावसाहेब कसबे सरांनी त्यांच्या देशीवाद पुस्तकात असं मांडलंय की महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं बुद्धाच्या परंपरेतल्या बऱ्याच गोष्टी घेऊन एक नवा विचार नव्हे, पण एक त्याचं नवीन परिष्करण मांडलं. तसं आजच्या काळात जो संविधानानं दिलेला नवा विचार आहे, या संविधानानं दिलेल्या नव्या विचाराच्या बरोबर संत विचाराची मांडणी जोडून घेऊन, आणि संत विचारांची मांडणी म्हणजेच अस्सल भारतीय प्रबोधन परंपरेची मांडणी जोडून घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. कारण भारतीय अस्सल प्रबोधन परंपरेची जी मांडणी आहे, ती मांडणी भारतीय जनमानसानं स्वीकारलेली मांडणी आहे, तिला मान्यता आहे. म्हणून संतांची भूमिका संविधानाच्या भूमिकेला जोडून घेत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. ते जाता येणं शक्य आहे. आपण श्यामसुंदर सोनर महाराजांची जी व्याख्यानं घडवून आणलेली आहेत, संत विचार आणि संविधान विचारातली परस्पर पूरकता, तो विषय पण आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. एक प्रश्न असा, समरसता हा जो आहे, आणि दुसरा एक प्रश्न आहे. त्या 2 प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तर देतो. समरसता या शब्दाचा अर्थ असा होतो की जे काही आहे त्याच्याशी समरस व्हा. म्हणजे थोडक्यात जाती व्यवस्थेनं तुम्हाला जे दिलेलं निहित कर्तव्य आहे, हे निहित कर्तव्य पार पाडणं ही तुम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी आवश्यक आहे. तशा पद्धतीचा समरसता हा शब्द आहे. म्हणजे समाजात विषमता आहे, समाजामध्ये समता नाही आहे, पण जे काय आहे त्याच्याबरोबर तुम्ही समरस व्हा. मग तुम्ही समरस व्हा म्हणजे तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांनी पण समरस व्हा, तथाकथित वरच्या जातीतल्या लोकांनी पण समरस व्हा, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे समरसता हा शब्द कदाचित कणव येऊन, कदाचित दया येऊन तुम्हाला तुमची अधिकार देऊ शकतो. समता हा जो शब्द आहे, समता हा अधिकार देणारा शब्द आहे, म्हणजे तुमच्या जगण्याला अधिकार देणारा शब्द आहे. म्हणून समता या शब्दाला समरसता हा शब्द पर्याय ठरू शकत नाही. अधिक नेमकेपणानं तर समरसता हे कणवेमधून येतोय, दयेमधून येतोय. समता हा हक्क म्हणून येतो, म्हणून समता शब्द महत्वाचा आहे. आणि नंतरचा जो एक प्रश्न होता, मी आता विसरलो, 2 प्रश्नांचा मी उल्लेख केला होता. सध्याच्या राजकीय गोंधळात आपल्याला समाजात रुजवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाची गरज आहे. ठीक आहे. हे बघा, समाजात बदल घडवण्यासाठी 3-4 प्रकारचे मार्ग असू शकतात. एक मार्ग आहे प्रबोधनाचा, एक मार्ग आहे रचनात्मक उदाहरणं उभी करून समाज बदलवण्याचा. प्रबोधनाच्या मार्गावर आपण सगळेजण आहोत, सेवादलातले लोक.
रचनात्मक मार्गाच्या बाबतीत मी एक उदाहरण देईल. पोपटराव पवार यांनी हिरवे बाजारमध्ये गाव समाजाला एकत्र करून जे केलं ते. आणि तिसरा मार्ग आहे राजकीय परिवर्तनाचा. याच्यातला राजकीय परिवर्तनाचा मार्ग हा अधिक परिणामकारक ठरू शकतो, मात्र त्या मार्गावरती अडचणी अधिक आहेत. त्या मार्गावर जाताना स्खलन होण्याचा धोका अधिक आहे. तुम्ही तुमच्या मार्गापासून पदच्युत होण्याचा धोका अधिक आहे. आजचं राजकारण ज्या लेवलला पोहोचलेलं आहे तिथे तडजोडी केल्याशिवाय यश मिळू शकत नाही, अशा पद्धतीची एक व्यवस्था तिथं निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे या बाबतीतलं मी असं म्हणेल की समाजवादी पक्ष असावा की नसावा याचं उत्तर ज्यानं त्यानं आपल्या मनाशी द्यावं. जे लोक आम्ही समाजवादी पक्ष चालवत आहोत असं म्हणतात त्यांना इतरांनी शक्य तितकी मदत करावी, परंतु केवळ राजकीय पक्ष काढल्यानेच परिवर्तन होईल अशी आजची स्थिती नाही. मी जे तुम्हाला 3 मार्ग सांगितलेत, पण आधी म्हणताना 4 म्हणलो होतो, तो जो चौथा मार्ग आहे तो आहे जनआंदोलनांचा. भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रीयन समाजामध्ये डॉक्टर बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली, मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली ज्या अनेक जनआंदोलनात मी स्वतः सहभाग घेतलेला आहे, त्या जनआंदोलनांच्या मधून अनेक कायदे बनलेले आहेत. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांना त्यांचं रास्त पुनर्वसन झाल्याशिवाय तुमचा प्रकल्प पुढे जाऊ देणार नाही, हा जो महाराष्ट्रात कायदा झाला, प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त पुनर्वसन कायदा, हा डॉक्टर बाबा आढावांच्या प्रयत्नातून झालेला आहे आणि तो पुढे देशभर गेलेला आहे. आदिवासींना ज्या जंगलाचं संवर्धन ते करतात त्या जंगलातल्या उपजीविकेपुरत्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे, या लढ्याचं महाराष्ट्रातलं नेतृत्व तर मी केलेलं आहे एकेकाळी. आणि तसा आदिवासी वनहक्क कायदा नंतरच्या टप्प्यावर आला, अर्थात देशभर हजारो लोकांनी त्यासाठी काम केलेलं आहे. मेधाताईंच्या ह्याच्यातून विकास प्रक्रियेबद्दलचे मुद्दे पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आजच्या काळात समाजवादी मंडळींच्यासाठी जनआंदोलनांच्यासाठी काम करणं हे जास्त योग्य आहे असं मी मानतो. पण परवा मी एका जाहीर सभेत मेधाताई बाबा आढाव असताना एक मुद्दा मांडलेला आहे, तो या बाबतीत मी इथं मांडेल की संसदबाह्य राजकारण आणि संसदीय राजकारण असे 2 वेगवेगळ्या मुद्द्यावर आजवर आपण चर्चा करत आलेलो आहोत. म्हणजे मेधा पाटकर आणि बाबा आढाव करतात ते संसदबाह्य राजकारण, आणि राममनोहर लोहिया किंवा बापू काळदाते, मृणाल गोरे यांनी केलं ते संसदीय राजकारण. ह्या 2 वेगवेगळे मुद्दे मांडून आपण जे काम करत आहोत त्याच्यापेक्षा एक वेगळं काही आपल्याला करता येईल का, असं मी सतत योगेंद्र यादव आणि सर्वांशी बोलतोय. ते असं की ज्यांना पक्ष चालवायचा आहे समाजवादी विचारांचा त्यांनी चालवावा, आम्ही त्यांना मदतही करू. पण जे जनआंदोलक आहेत त्या जनआंदोलकांनी निवडणुकीच्या काळामध्ये घरात न बसता, निवडणुकीच्या काळामध्ये गप्प न राहता, आपले स्वतःचे उमेदवार उभे न करता त्या निवडणुकीचा अजेंडा सेट करणं, त्या निवडणुकीचा प्रचाराचे मुद्दे सेट करणं आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराला योग्य वळण देण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या काळात घरी न बसता निवडणुकीचा प्रचार कोणत्या मुद्द्यावर जाईल आणि कोणत्या मुद्द्यावर लोक मतदान करतील हे जर हळूहळू प्रभावित करू शकलात तरी तुम्ही मोठी भूमिका बजावू शकाल. मी इथं ते लगेच होणार नाही, पण जर्मनीमध्ये जसं अनेक वर्ष ग्रीन पार्टी पर्यावरणाच्या मुद्द्यावर लोकांना मतदान करायला भाग पाडायची आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणावर भाग पाडायची की नंतर आलेल्या सरकारला पर्यावरणाच्या संदर्भात कायदे करावे लागायचे, कारण ग्रीन पार्टी स्वतःचे उमेदवार द्यायची नाही पण मतदान प्रभावित करायचे. तसं काहीतरी मार्ग आपल्याला काढता येईल का हा आपल्याला विचार केला पाहिजे. मी त्यात एवढंच म्हणेल की माझ्यासारखा कार्यकर्ता निवडणुकीच्या राजकारणामध्ये हातपाय मारून आता पुन्हा माघारी आलेला आहे. माघारी आलेल्याच्यात मला काही अपमानास्पद वाटत नाही, ते करणं आवश्यक होतं, त्या काळात केलं. आज मला स्वतःला निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला सहज यश मिळेल असं वाटत नाही, पण ज्यांना वाटतंय त्यांनी ते जरूर करावं. ज्यांना वाटतंय त्यांना डिस्करेज कुणी करू नये, ज्यांना वाटतंय त्यांना योग्य तिथे मदत करण्याची भूमिका घ्यावी. बाकीच्यांनी जनआंदोलनाच्या राजकारणातून मतदानाचे मुद्दे प्रभावित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही माझी भूमिका. या अर्थात या बाबतीत इतर अनेक भूमिका असू शकतात. पण मी थोडा वेळ घेऊन इथे एक वाक्य सांगणार आहे, त्याच्यावर तुम्ही नंतर विचार करा. सगळे खूप सिनियर लोक आहात. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी आणि निळू फुले एकत्रित
काही उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत होतो. त्यावेळेला मी राष्ट्रसेवा दलाचा अध्यक्ष होतो आणि असं सांगितलं गेलं होतं की निवडणुकीच्या प्रचारात फिरणारा हा पहिला राष्ट्रसेवा दलाचा अध्यक्ष आहे की काय, असं बोललंही जात होतं. पण निळू फुले आणि मी एकत्रित फिरत असताना निळू फुले यांनी प्रवासात मला सांगितलेला एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. 1950 सालच्या आसपास समाजवादी पार्टीमध्ये मतभेद झाले आणि अशोक मेहता बाजूला झाले समाजवादी पार्टीपासून. त्यांनी एक सिद्धांत मांडला होता, कंपल्शन ऑफ थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी. कंपल्शन ऑफ थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी. आणि ते असं म्हणत होते की नव्यानं स्वतंत्र झालेल्या देशांच्या मध्ये विरोधी पक्षांनी सत्ता पक्षाला कोऑपरेट केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. समाजवादी पक्षाच्या परंपरेप्रमाणे राम मनोहर लोहिया यांनी ताबडतोब अशोक मेहतांच्यावरती जहरी टीका करायला सुरुवात केली की यांना नेहरूंच्याकडे जायचंय म्हणून ते असं बोलत असावेत. पण निळू फुलेंनी मला जी आठवण करून दिली ते वाक्य महत्वाचे, बाकी जाऊ द्या. ते म्हणाले की अशोक मेहता त्यावेळेला आणखी एक वाक्य बोलत होते. ते अशोक मेहतांचं वाक्य नीट ऐका. निळू फुलेंनी मला सांगितलेलं आहे. ते असं म्हणाले की आयडियल सोशलिस्ट पॉलिटिक्स नेव्हर विल बी ए अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स, ऑलवेज इट विल बी ए सपोर्टिव्ह पॉलिटिक्स. आयडियल सोशलिस्ट पॉलिटिक्स नेव्हर विल बी ए अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स, ऑलवेज इट विल बी ए सपोर्टिव्ह पॉलिटिक्स. आदर्श समाजवादी राजकारण हे कधीही पर्याय देणारं राजकारण ठरू शकणार नाही, तर ते नेहमी सपोर्टिव्ह म्हणजे पूरक पद्धतीचं राजकारण करून आवश्यक ते बदल घडवून आणू शकतं. आता केवळ अशोक मेहता म्हणतायत तेच सर्व खरं, मी फक्त तुम्हाला मुद्दे देतोय. मी आधीच म्हणालो की या बाबतीत वेगवेगळी मतं असू शकतात आणि त्या सर्व मतं एकत्रित करून आपल्याला पुढे जावं लागेल. पण मी व्यक्तिशः असं मानतोय की जनआंदोलनांचं राजकारण करणारे मेधा पाटकर, बाबा आढाव, गणेश देवी यांनी निवडणूक काळात एक अजेंडा सेट केला पाहिजे की हे 5 मुद्दे हेच निवडणूक प्रचाराचे मुद्दे बनावेत आणि या 5 मुद्द्यावरती कोणता राजकीय पक्ष सकारात्मक भूमिका घेतो त्यालाच मतदान झालं पाहिजे. असं निवडणुकीच्या राजकारणात आपण चांगला हस्तक्षेप क्रमशः करत जाऊ शकू असंही मला वाटतं. एक प्रश्न इथं सारखा येतोय की व्यक्तिगत हेवे दावे आणि भांडणांच्यामुळं हे सगळं कमी पडले का, तर ते आहे, हे खरं आहे. त्या बाबतीत मी एवढंच म्हणेल की तुम्ही कार्यक्रमांचा रेटा जर वाढवला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ग्राउंडवर काम करण्याची सवय जर दिली तर अशा पद्धतीचे मतभेद कमी होऊ शकतात. घडलं येते असं की मी माझ्या हिमतीनं विस्तार करेल, स्पेस वाढवेल, अधिक स्पेस निर्माण करेल, अशा पद्धतीची भूमिका घेण्याऐवजी जी आहे त्याच स्पेससाठी आम्ही स्पर्धा करत राहिलो होतो. या बाबतीमध्ये आता हे थोडं अधिक मुद्दा हे होतोय, पण आता प्रश्न आल्यामुळे सांगतो. माझ्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एकजुटीनं समाजवादी चळवळ जर पुढे जायची असेल तर काय करायला पाहिजे. आत्तापर्यंतचे जे झालेले प्रयत्न आहेत ते प्रयत्न असे आहेत की सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र या, सगळ्यांनी एकत्र या. या आवाहनामध्ये तालुका पातळीवर मेहनतीनं एखाद्या कार्यकर्त्यानं जे काम उभं केलेलं असतं त्याला ताबडतोब भीती वाटायला लागते की सगळ्यांनी एकत्र या. या आव्हानामध्ये माझं अस्तित्व विरून जाईल, मी जे बांधलंय ते विरून जाईल, माझी ओळख विरून जाईल. दुर्दैवानं अशी रचना आपण कधी उभी केलेली नाहीये. एकजुटीची रचना काय की सर्वांनी एकत्र या म्हणजे सर्वांनी आपलं ओळख विसरून एकत्र या नाही. सर्वांनी जी मध्यवर्ती रचना असेल त्याच्यासाठीच काम करा असं नाही, तर तुमची ओळख कायम राहील, तुमच्या तालुक्यात तुमचं अस्तित्व कायम राहील, तुम्ही जे काम उभं केले ते तुमचंच राहील. वरून येणारा नेता तुम्ही उभं केलेल्या कामावर आपला अधिकार सांगायला येणार नाही, तर तुमचं अस्तित्व कायम ठेवून आपण आपली एक कडी बांधूया, आपले हात एकमेकाच्या हातात देऊया की ज्या विस्तारित त्याच्यामधून आपल्याला एक नवं अवकाश दिसेल, आपण नव्या स्पेसेस निर्माण करू शकू, नव्या संधी निर्माण करू शकू, ज्याच्यातून एकमेकाला भीती वाटणार नाही. अशी जी रचना, एक फेडरल स्वरूपाची रचना, सगळेजण एकजीव व्हा नव्हे तर फेडरल स्वरूपाची रचना जर उभी केली तर कदाचित काही होऊ शकेल. पण या मुद्द्यावरती आता फार ही चर्चा नेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.
चालू आहे का? कोणाचे प्रश्न आहेत का? एक प्रश्न होता चीन बद्दलचा. तर अशा छोट्या वेळेमध्ये चीनचा साम्यवाद आणि समाजवाद याच्यातला फरक समजावून सांगणं फार अवघड आहे. चीननं फार हुशारीनं संपूर्ण रचना केलेली आहे. चीननं राजकीय पातळीवरती साम्यवाद ठेवलेला आहे आणि आर्थिक पातळीवरती मर्यादित भांडवलशाही स्वीकारलेली आहे. आपल्या अटीवरची भांडवलशाही स्वीकारलेली आहे आणि ती मर्यादित भांडवलशाही, मर्यादित खुलेकरण, मर्यादित जागतिकीकरण स्वीकारताना चीनने आपली स्वस्तातलं लेबर वापरलेलं आहे. म्हणजे चीनची एक मोठी प्रगती जरी दिसत असली तरी त्या चीनच्या मोठ्या प्रगतीच्या पायात कामगार वर्गाचं झालेलं प्रचंड शोषण आहे. आता हे मोठं अवघड आहे की कामगार वर्गाच्या अधिसत्तेच्या नावाने साम्यवाद सत्तेत येतो, परंतु चीनमध्ये अलीकडच्या काळात जी मर्यादित आपल्या अटीवर आलेली जे खुलेकरण आहे त्यातून कामगार वर्गाचंही मोठं शोषण झालेलं आहे. पण म्हणजे चीन हा साम्यवादी देश आहे असं म्हणण्याजोगी स्थिती नाही. तो राजकीयदृष्ट्या साम्यवादी आहे आणि आर्थिकदृष्ट्या बहुतांशी खुलेकरण स्वीकारले. म्हणून इथं तपशिलात आता मी त्याबाबत बोलत नाही. विठ्ठल सर, आपण शेवटाकडे आलेलो आहे. भारतात पुढे समाजवादी सरकार अस्तित्वात येऊ शकते का, असा प्रश्न आहे दीपकचा. हे बघा, पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचं सरकार होतं. त्या सरकारचं विश्लेषण जर तुम्ही एकदा केलं, आणि विनय हर्डीकर नावाचे एक शेतकरी संघटनेचे नेते आहेत, त्यांनी म्हणजे तो मुद्दा मी तिथंच सोडतोय. पश्चिम बंगालच्या सरकारचे विश्लेषण तुम्ही करा. ते मार्क्सवादी होते, पण सत्तेत असताना त्यांनी मार्क्सवादी धोरणं पण राबवली, पण ते 100% मार्क्सवादी पण नव्हते. सत्ता राबवण्याचे काही कंपल्शन्स असतात. आणि म्हणून विनय हर्डीकरांनी एक लेख लिहिला होता साधनेमध्ये पूर्वी, की भारतामध्ये ज्याला कोणाला सत्तेमध्ये यायचं असेल त्याला आधी काँग्रेसी बनावं लागेल. आणि बघा तुम्ही आज भारतीय जनता पक्षाबद्दल काय सांगितलं जाते की काँग्रेस मुक्त भारत की काँग्रेस युक्त भारत, काँग्रेस युक्त भाजपा. तर केवळ काँग्रेसची माणसं भाजपने घेतलीत एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. तर जे काँग्रेसने केलं ते भाजप आज अधिक ताकदीनं, अधिक वाईटपणे पुढे नेते. तर याचा अर्थ असा आहे की सत्तेत येण्यासाठी तुम्हाला काँग्रेसी व्हावं लागतं, म्हणजे मध्यम मार्ग स्वीकारावा लागतो. आणि समाजवाद म्हणजे मध्यम मार्ग असं माझं म्हणणं आहे. भारताचं संविधान सुद्धा मध्यम मार्गी आहे. तर तसा मध्यम मार्गी व्यवहार जर कोणी स्वीकारला तर ते सरकार येऊ शकेल, पण त्याला आपले लोक समाजवादी म्हणणार नाहीत कधीच. त्याच्यामुळं मध्यम मार्गी सरकार, अधिक लोकोपयोगी काम करणारं सरकार येऊ शकतं. माझी विनंती होती, आपल्याकडे आता 10 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत, शेवटची. तर माझी सरांना विनंती अशी आहे की कधी कधी असं होतं ना की खूप डिटेलमध्ये समाजवाद नाही सांगता येत. तर एक 2-4 मिनिटांमध्ये मला जर कुणाला सांगायचं असेल किंवा आपल्यात अनेक तरुण मुलं किंवा आता जे काही आपलं 1-2 तासाचं सेशन झालंय ह्याचा एंड म्हणून तुम्ही थोडक्यात संक्षिप्तमध्ये मुद्दे काय सांगा. ज्याच्याबद्दल मी अधिक बोललो नव्हतो त्या शेवटच्या भागाबद्दल आधी संक्षिप्तमध्ये सांगतो की सर्वांना आपलं आयुष्य फुलवता यावं यासाठी कोणत्या पद्धतीची व्यवस्था तुम्हाला हवी आहे किंवा कोणत्या पद्धतीची आर्थिक धोरणं तुम्हाला हवी आहेत. 4 ते 5 मुद्दे थोडक्यात. एक, आपल्याजवळ जी नैसर्गिक संसाधनं आहेत, म्हणजे जमिनीखालची खनिजं, पाणी, वेगवेगळे मिनरल्स, खनिजं त्यात आलं, पाणी, जंगल. तर आपल्याजवळ जी नैसर्गिक संसाधनं आहेत या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग श्रीमंतांच्या लक्झरी गुड्ससाठी न होता बहुसंख्य समाजाच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जर मर्यादित पोलाद असेल तर त्या पोलादाचा उपयोग कार बनवण्यासाठी अधिक व्हावा का एसटीच्या बसेस बनवण्यासाठी व्हावा
अशा अंगाने याचा विचार करा. तर जी आपली मर्यादित संसाधन धरणाचं पाणी शेतीसाठी अधिक दिलं जावं की श्रीमंतांचे स्विमिंग टँक आणि याच्यासाठी दिलं जावं, अशा अर्थानं सर्व प्रकारची वेळ कमी आहे म्हणून नैसर्गिक संसाधनांचा उपयोग ते शिक्षणाला पण राबवता येतं. म्हणजे उच्च शिक्षणातल्या अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारनं अधिक प्रयत्न करावेत का 12वी पर्यंतचं शिक्षण सर्वांना सकस आणि मोफत मिळावं यासाठी करावेत. अशा अर्थानं नैसर्गिक नेमकेपणानं, म्हणजे मी फक्त स्पष्टीकरण केलं विस्तारानं, पण नेमका मुद्दा असा की नैसर्गिक संसाधनांचा उपयोग बहुसंख्य लोकांच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी प्राधान्यानं झाला पाहिजे, लक्झरी गुड्ससाठी नाही. एक. दुसरा मुद्दा, आर्थिक धोरणांचं उद्दिष्ट रोजगार निर्मिती हे असलं पाहिजे. उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग मर्यादित ठिकाणी सिलेक्टिव्हली जरूर केला जाऊ शकतो, परंतु जे उत्पादन विकेंद्रित पातळीवरती म्हणजे साबण, टूथपेस्ट, गरज असेल तर खतं, नैसर्गिक खतं, ऑर्गॅनिक खतं, अशा अनेक गोष्टी, ज्या गोष्टींचा विकेंद्रित आणि छोट्या प्रमाणावरती उत्पादन करणं शक्य आहे, जे रोजगार पूरक म्हणजे रोजगार हे प्राधान्य असलं पाहिजे. आणि रोजगार हे प्राधान्य ठेवायचं असेल तर विकेंद्रित आणि छोटे उद्योग हे आपोआप येतं. म्हणून रोजगाराला बढावा देणारे विकेंद्रित आणि छोटे उद्योग आले पाहिजेत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, पर्यावरणाचं रक्षण केल्यानंच मानवी जीव म्हणजे अनंत काळापर्यंत माणसाला ह्या सगळ्या सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समाजवाद म्हणजे प्राथमिक गरजा पुरवण्याला प्राधान्य, रोजगार अधिकाधिक निर्माण होईल अशा पद्धतीच्या विकेंद्रित आणि छोट्या उद्योगांना प्राधान्य, आणि निसर्गाचं संवर्धन करत करत विकासाची संकल्पना रुजवणं, हे 3 मुद्दे मी आता मांडतो की हा म्हणजे समाजवाद. पण हा झाला आर्थिक समाजवाद. त्याच्या आधीचे जे मुद्दे होते मी जे विस्तारानं मांडलेत ते नट शेलमध्ये एवढेच येतात की माणसं कुठल्याही धर्माची असोत, कुठल्याही जातीची असोत, स्त्री असोत की पुरुष असोत, त्यांच्यात जन्मतः कुठलाही भेद नाही. 4च रक्तगट आहेत, त्या 4च रक्तगटाची माणसं असू शकतात. दलितांचे रक्तगट वेगळा, सवर्णांचा वेगळा, मुसलमानांचा वेगळा, हिंदूंचा वेगळा, असं विज्ञान सांगत नाही. त्यामुळे माणसं जन्माने समान असतात आणि प्रत्येकाला आपलं आयुष्य विकसित करण्याची संधी मिळणं यातच सर्व समाजाचं भलं आहे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की मी माणूस म्हणून जगत असताना मला सर्व जातीचे, सर्व धर्माचे मित्र असतील आणि मी कुठल्याही महिलेबरोबर मोकळेपणाने संवाद करू शकेल. हे म्हणजे समाजवाद. आणि हा समाजवाद कशासाठी, तर आम्हाला हा विश्वास वाटतो, आमची पक्की धारणा अशी आहे की या मार्गानं गेलं तर आनंदी समाज निर्माण होऊ शकतो. या समाजामध्ये आज जे पळापळ आहे, जी स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, ही जीवघेणी स्पर्धा मानवी समाजाला अधिक दुःखाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे. माझं एक वाक्य तुम्ही अनेकांनी ऐकलं असेल की आत्ताच्या समाजाचं वर्णन जर एका वाक्यात करायचं असेल तर मी अनेक वेळेला आत्ताच्या समाजाचं वर्णन असं करतो की सुखाच्या शोधात दुःखाच्या गावाला निघालेला समाज. सुखाच्या शोधात दुःखाच्या गावाला निघालेला समाज. आम्हाला असं वाटतं की आत्ताची जी व्यवस्था आहे गळी कापूस स्पर्धेची, पळापळा पुढे कोण पळतो, याच्यातून मानवी जीवन अधिक दुःखकारक होत चाललेले. ज्यांच्याजवळ पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे, तीही माणसं त्यांचंही वेगळं दुःख आहे. आम्ही जो समाजवाद मांडतोय त्या रस्त्यानं जर आपण पुढे गेलो तर संतांनी सांगितलं तसं हा समाज आनंदी बनण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून माणसामध्ये भेद न करणाऱ्या विचारांच्या दिशेनं आम्हाला जायचंय. आपला वेळ संपलेला आहे, 2 मिनिटात बंद होईल. आज सगळ्यात पहिल्यांदा मी वाळे सरांचा आभार मानतो की आपण या काळामध्ये हे जे अभ्यास वर्ग या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच्यामध्ये अतिशय कमी वेळात सांगितल्यानंतर सगळ्यांनी लगेच खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे. हे उघड आहे की एकाच सेशनमध्ये हे सगळे होणार नाही, पण त्यानिमित्तानं एक चांगल्या अभ्यास वर्गाची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. दर दिवसाड आपण हे सेशन चालू ठेवणार आहोत. म्हणजे आता आज रविवार आहे तर आता सोमवारी पुढचं सेशन होईल. मी वाळे सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो.
मला संपण्यापूर्वी एवढंच बोलायचं आहे की आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी समाजवाद हा मुद्दा आपल्याला विकसित करायचा आहे. आजची मांडणी हा त्याचा फक्त पाया आहे. कोणाला याच्यात काही सुचवायचं असेल तर माझ्याकडे जरूर सुचवा. ही फक्त बेस आहे. अजून ही मांडणी पूर्ण झालेली नाही.